सो हाय डियर स्टुडंट्स, वेलकम टू फोर्थ लेक्चर ऑफ ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. या लेक्चरमध्ये पहा आपण काय करतोय, मॅक्सिमा आणि मिनिमाचा कॉन्सेप्ट डिस्कस करतोय. एखाद्या फंक्शनचा मॅक्सिमम व्हॅल्यू किंवा एखाद्या फंक्शनचा मिनिमम व्हॅल्यू कसा फाइंड करायचा त्याचा प्रोसिजर डिस्कस करतोय. तो प्रोसिजर तुम्ही डे टू डे लाईफमध्ये पुढे जाऊन जर का जॉब करत असाल तिथे अप्लाय करू शकता. याचं एक छोटंसं एक्झाम्पल पण मी देईन. बऱ्याच साऱ्या गोष्टींमध्ये किंवा डे टू डे लाईफमध्ये बऱ्याच वेळी आपल्याला काही गोष्टी मॅक्सिमाइज करायच्या असतात किंवा काही गोष्टी मिनिमाइज करायच्या असतात. मग त्यावेळी ना नक्कीच हा जो प्रोसेस आहे ना, हा प्रोसेस आपल्याला लागणार आहे. ओके, याच्यानंतर आपण करणार आहे पहा न्यूमरिकल्स फ्रॉम एक्सरसाइज 2.4 मधले मॅक्सिमम मिनिमाचे न्यूमरिकल्स करणार आहे. देन काही इम्पॉर्टंट रिझल्ट्स मी तुम्हाला इथे सांगतो. या एक्सरसाइजमध्ये तुम्ही पाहाल तर काही क्वेश्चन्स असे आहेत की खूप जास्त लेंथी आहेत. बोर्ड एक्झामसाठी पण जनरली नाही येत ते, एंट्रन्समध्ये तर थोडंसं दूरचाच विषय. बट इन केस चुकून मुकून आला ना तर त्याचा रिझल्ट पार्ट पाहिजे. कन्व्हेन्शनली जर का तुम्ही तो कराल ना तर खूप जास्त टाइम जाणार आहे. तितका टाइम आपण अफोर्ड नाही करू शकत इन एंट्रन्स एक्झामिनेशन. अँड देन फायनली डीपीपी नंबर 4, इथे डिस्क्रिप्शनमध्ये डीपीपी नंबर 4 अटॅच केलेला आहे. 10 MCQs आहेत, सॉल्व्ह करू शकता तुम्ही. ओके, आन्सर की पण अटॅच केली आहे, क्रॉस चेक करा, व्हेरीफाय करा आणि करेक्ट काउंट जो काही आहे तुमचा इथे कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. नसे गाईज, एक छोटंसं एक्झाम्पल देतोय मी इथे प्रॅक्टिकल लाईफमधलं, डे टू डे लाईफमधलं, आणि तो एक्झाम्पल डिस्कस करून आपण पुढे प्रोसीड करूया मॅक्सिमम मिनिममच्या डिस्कशनला. अशी मी ना रे एक जॉब करतोय, मी सिमेंटची टाकी बनवण्याचा जॉब करतोय, बरोबर. तर माझ्याकडे एक कस्टमर येतोय. ओके, तो मला सांगतोय की 1000 लिटर पाणी स्टोअर होईल असा एक सिमेंटचा टाकी मला बनवून द्या, बरोबर ना. ठीक आहे यार, माझ्याकडे ऑप्शन्स आहेत भरपूर सारे. मी असा एक टाकी बनवून देईल त्याला, बरोबर ना. ठीक आहे, मी असा एक टाकी बनवून देईन. अरे खूप सारे ऑप्शन्स असतील, असे खूप सारे ऑप्शन्स असतील. सिलेंड्रिकल टाकीचं रिक्वायरमेंट ठीक आहे यार, सिलेंड्रिकल तर सिलेंड्रिकल, बरोबर ना. म्हणजे मी असा थोडासा मोठा टाकी बनवून देईन किंवा मी असा थोडासा मोठा बनवून, हे पहा 1000 लिटर स्टोअर करायचं आहे, 1000 लिटर स्टोअर झालं पाहिजे अशी टाकी पाहिजे आपल्याला, बरोबर. असे खूप सारे ऑप्शन्स असतील, अलग अलग डायमेन्शनच्या टाक्या बनवू शकतो मी. बस 1000 लिटर पाणी स्टोअर झालं पाहिजे इतकं रिक्वायरमेंट, बरोबर ना. मग आता मी ॲज अ मॅन्युफॅक्चरर नाही का काय विचार करेन, यार कमीत कमी पैशात टाकी बनली पाहिजे. सो दॅट त्याला जो काही मी चार्ज करतोय तो चार्ज तर मी घेईन, कमीत कमी पैशात मी बनवेन आणि प्रॉफिट मार्जिन मी माझं वाढवेन, बरोबर ना. ठीक आहे, टाकी बनवण्यासाठी काय लागतं यार. ओके, तर डेफिनेटली सिमेंट वगैरे लागेल. समथिंग सरफेस एरिया काउंट होतो इथे. जितका जास्त सरफेस एरिया ओके त्या सिलेंडरचा तितकं जास्त कॉस्टिंग लागणार आहे आपल्याला. जितका जास्त सरफेस एरिया तितका जास्त कॉस्टिंग लागणार आहे, हे समजून घ्या. जितका जास्त व्हॉल्यूम म्हणत नाही बरं, व्हॉल्यूम तर फिक्स आहे यार. फिक्स व्हॉल्यूमच्या अशा खूप साऱ्या टाक्या बनवू शकतात. काही अशा टाक्या, काही अशा टाक्या, काय माहिती यार कशा आणखीन, नाही का. तर मग कोणत्या डायमेन्शनची टाकी बनवल्यानंतर माझा खर्च कमीत कमी होईल आणि माझं प्रॉफिट मॅक्सिमम होईल, जास्तीत जास्त होईल, तो डायमेन्शन काढायचा कसा हे आपण आजच्या लेक्चरमधून शिकणार आहे. तो डायमेन्शन कसा काढायचा हे आपल्याला मॅक्सिमा मिनिमाचा कॉन्सेप्ट शिकवतो. येस गाईज, तर ठीक आहे यार. तर मला असं वाटतं की जाऊया आपण पुढे आता. तर मी जस्ट एक एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला की अशा काही गोष्टींसाठी लागू शकतं. मग तो डायमेन्शन मला मिळाला ना, या कॅल्क्युलेशननुसार तो डायमेन्शन मिळाला की या डायमेन्शनचं बनवल्यानंतर कमीत कमी खर्च लागणार किंवा कमीत कमी सरफेस एरिया असेल. व्हॉल्यूम तर 1000 होणारच आहे, सरफेस एरिया कमी म्हणजे सिमेंट कमी लागणार आहे. ओके, सो सिमेंट कमी लागणार म्हणजे मे बी स्वस्तात बनणार आहे. सो प्रॉफिट माझं मॅक्सिमम होणार आहे, बरोबर ना. मग त्या डायमेन्शनच्या टाक्या मी बनवत राहीन. पण तो डायमेन्शन काढायचा कसा हे इथे समजणार आहे आपल्याला. येस गाईज, तर ठीक आहे यार. तर पहिले तर कॉन्सेप्ट स्टडी करूया आपण. सुरू करूया मॅक्सिमम मिनिमाच्या डिस्कशनवरतून. तर एक फंक्शन घेतोय मी इथे. एका फंक्शनचा मी इथे ग्राफ काढून तुम्हाला दाखवतोय. यार एका फंक्शनचा ग्राफ आहे, असेल काहीतरी फंक्शन. त्या फंक्शनचा ग्राफ मी इथे ड्रॉ केलेला आहे. तुम्हाला हे पाहून समजतं का रे. हे पहा इथे एक्स आणि या डायरेक्शनमध्ये वाय. येस, वाय आणि एक्स. तुम्ही हा जर का पॉईंट पाहाल ना रे, हा जर का पॉईंट पाहाल किंवा तुम्ही जर का हा पॉईंट पाहाल, असे 2 पॉईंट पाहाल, तुम्हाला असं समजेल की या फंक्शनचा जो मॅक्सिमम व्हॅल्यू आहे, फंक्शनचा मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणजे वायचा मॅक्सिमम व्हॅल्यू. वायचा मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे बाबा, हे पहा वायचा मॅक्सिमम व्हॅल्यू इथे, याच्यावरती जात नाही ना फंक्शन. सो मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ वाय हा इथे येतो आणि मिनिमम व्हॅल्यू ऑफ वाय हा इथे येतो. मिनिमम व्हॅल्यू ऑफ वाय हा तिथे येतो. येस येस, हा पॉईंट क्लिअर आहे तुम्हाला. तेच आपल्याला फाइंड करायचं यार की मॅक्सिमम व्हॅल्यू काय आहे, ही व्हॅल्यू काय आहे किंवा ही व्हॅल्यू काय आहे हे फाइंड करायचं आपल्याला. किंवा तो मॅक्सिमम पॉईंट कुठे आहे एक्झॅक्टली, कुठे आहे ते फाइंड करायचं मला. तुम्ही म्हणणार सर इथे आहे ना.
अब हे ग्राफ दाखवल्यानंतरचा विषय नाही का, ग्राफ दाखवल्यानंतर कोणी सांगेल मॅक्सिमम इथे मिनिमम इथे, पण इक्वेशन दिला तर समजा जर का मी हा ग्राफ न देता तुम्हाला जर का असं इक्वेशन दिलं असतं y इज x क्यूब प्लस 4x स्क्वेअर प्लस 3x प्लस 6 असं काहीतरी इक्वेशन दिलं असतं समजा, आणि मी जर तुम्हाला विचारलं असतं सांग यार याचा मिनिमम व्हॅल्यू किंवा याचा मॅक्सिमम व्हॅल्यू काय, थोडी ना तुम्ही सांगितलं असतं, नसतं सांगितलं ना. सो यार तेच तर करायचं आपल्याला की मॅक्सिमम व्हॅल्यू मिनिमम व्हॅल्यू कुठे अराईज होत आहे आणि ती कशी काढली जाते, बरोबर, याचं डिस्कशन करायचं. बट तुम्हाला हे समजतं का मुलांना की मॅक्सिमम वाल्या पॉईंटवरती ॲट द सेम टाइम मिनिमम वाल्या पॉईंटवरती जर का तुम्ही टँजंट ड्रॉ कराल, जर का तुम्ही टँजंट ड्रॉ कराल कुठे कुठे मॅक्सिमम वाल्या पॉईंटवरती किंवा मिनिमम वाल्या पॉईंटवरती जर का तुम्ही टँजंट ड्रॉ कराल तर तुम्हाला असं समजेल की ती टँजंट ना एक्स ॲक्सिसला, ती टँजंट ना एक्स ॲक्सिसला कशी असेल, पॅरलल असेल. That means slope of that tangent is equal to 0, slope of that tangent is equal to 0, but we know that slope of tangent म्हणजेच तर डेरिव्हेटिव्ह. म्हणजे मी इथं असं लिहू का रे, ॲट मॅक्सिमा अँड मिनिमा काय लिहितो पहा, ॲट और फॉर मॅक्सिमा अँड मिनिमा ओके डेरिव्हेटिव्ह मीन्स dy by dx हॅज टू बी 0. मॅक्सिमम पॉईंट आणि मिनिमम पॉईंटसाठी डेरिव्हेटिव्ह आपला 0 असायला हवा, मॅक्सिमम आणि मिनिमम पॉईंटसाठी डेरिव्हेटिव्ह आपला कसा असायला हवा, 0 असायला हवा. सिंपल, बरोबर ना यार. हे जर समजलं की डेरिव्हेटिव्ह तो फंक्शन जो दिला असतो ना, जो फंक्शन दिला असतो ना त्याचा डेरिव्हेटिव्ह करायचा, त्याला 0शी इक्वेट करायचा आणि मग काढायचा एक्सचा व्हॅल्यू, मग तुम्हाला समजेल की तो कुठे मॅक्सिमम आहे, मग तुम्हाला समजेल की तो कुठे मॅक्सिमम आहे, बरोबर, कुठे मॅक्सिमम आहे किंवा कुठे मिनिमम आहे. सॉरी, डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे दोन्ही पॉईंट येऊ शकतात, बरं, हा पण पॉईंट येऊ शकतो किंवा हा पण पॉईंट येऊ शकतो, काही पण येऊ शकतं, काही पण येऊ शकतं. से फॉर एक्झाम्पल मी ना तुम्हाला एक साइन एक्सचा ग्राफ दाखवतो इथे, पहा काय हा, पहा रे आपला हा साइन एक्सचा ग्राफ असतो की नाही, बरोबर, साइन एक्सचा ग्राफ असतो ना. मला सांगा बरं साइन एक्सचा मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे रे, इथे इथे एवढी 1 असते ना, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ साइन एक्स इज 1 ना, कुठे असते 90 डिग्रीला असते, 90 डिग्रीला. मग मी काय म्हणतोय माहिती का तुम्हाला, y इज इक्वल टू साइन एक्स ग्राफ आहे ना, ठीक आहे यार, चलो ओके करा डेरिव्हेटिव्ह, dy by dx इज इक्वल टू साइन एक्स डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स ना. काय बोललो तरी मी तुम्हाला, डेरिव्हेटिव्ह 0 असेल तर मॅक्सिमम किंवा मिनिममचा पॉईंट येतो, करू कायला 0, म्हणजे कॉस एक्सचा व्हॅल्यू 0 करा. चला सांगा कॉस एक्सचा व्हॅल्यू 0 कुठे होतो, कॉस एक्सचा व्हॅल्यू 0 90 डिग्री किंवा 270 डिग्रीला होतो, बरोबर ना, 90 डिग्रीला, हे पहा 90 डिग्रीला साइनचा व्हॅल्यू 1 होतो. हा म्हणजे समजलं का, 90 डिग्रीला तो फंक्शन साइनचा फंक्शन मॅक्सिमम होतो. 270 डिग्रीला पहा, 270 डिग्रीला साइनचा व्हॅल्यू तो -1 होतो ना, खाली येतो ना, -1 पर्यंत जातो ना, म्हणजे 270 डिग्रीला साइनचा व्हॅल्यू तो मिनिमम होतो, मिनिमम होतो. मग तो 90 आणि 270 हे तर ऑलरेडी माहिती होतं बरं खरं तर आपल्याला, पण तरी पण इन केस जर का माहिती नसलं असतं तरी पण हे आपण असं काढू शकलो असतो. हे समजत आहे का तुम्हाला, बरोबर ना. तर पहा यार आणखीन भरपूर सारं डिस्कशन बाकी आहे बरं, तर एक थोडंसं बेसिक शेप दिला आपण डिस्कशनला आपल्या, की मॅक्सिमम आणि मिनिमम पॉईंटवरती हा डेरिव्हेटिव्ह हा 0 असतो, मॅक्सिमम आणि मिनिमम पॉईंटवरती डेरिव्हेटिव्ह कसा असतो, 0 असतो, 0 असतो. आता मी तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करतो यार, की हे असं तुम्हाला मॅक्सिमम पॉईंट डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे हा मॅक्सिमम पॉईंट येतो असं वाटतं तुम्हाला, बट ऍक्च्युअली तो ऍब्सोल्यूट मॅक्सिमम नसतो, ऍब्सोल्यूट मॅक्सिमम नाही येतो. आता ऍब्सोल्यूट मॅक्सिमम आणि आपण जो मॅक्सिमम डिस्कस करतो त्याच्यामध्ये डिफरन्स काय पहा. हा जो फंक्शन आहे ना रे, या फंक्शनचा ग्राफ असा असू शकतो बरं, पुढे वरती असं इन्फिनिटीपर्यंत जाऊ शकतो. या फंक्शनचा ग्राफ असा खाली 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 -इन्फिनिटीपर्यंत जाऊ शकतो. सांगा या फंक्शनचा मॅक्सिमम व्हॅल्यू काय, ऍब्सोल्यूट मॅक्सिमम इज इन्फिनिटी, ऍब्सोल्यूट मॅक्सिमम मीन्स मॅक्सिमम व्हॅल्यू सांगा, सिंपल इज इन्फिनिटी. या फंक्शनचा मिनिमम व्हॅल्यू काय, इज -इन्फिनिटी. मग तुम्ही म्हणाल आपण काय करतोय, आपण असे पॉईंट्स काढतोय की फंक्शन इन्क्रीजिंग वरतून डिक्रीजिंग जेव्हा होतो ना तसा पॉईंट काढतोय आपण ऍक्च्युली, बरोबर. हे पहा, एखादी गोष्ट इन्क्रीजिंग वरतून डिक्रीजिंग ज्यावेळेस होते तर तो मॅक्सिमम असतो, एका छोट्याशा रिजनचा मॅक्सिमम असतो तो, एखाद्या छोट्याशा रिजनचा तो मॅक्सिमम आहे, याला आपण लोकल मॅक्सिमम बोलतो, लोकल मॅक्सिमम. आणि बऱ्याच वेळी असं होत असतं की लोकल मॅक्सिमम हाच ऍब्सोल्यूट मॅक्सिमम असतो, बऱ्याच वेळी असं होत असतं, प्रत्येक वेळी असं होईल याची गॅरंटी नाही, पण बऱ्याच वेळी होत असतं, म्हणून हे इम्पॉर्टंट आहे, बरोबर. पहा परत सांगतोय, फंक्शन डिक्रीजिंग वरतून जेव्हा इन्क्रीजिंग होतं तर तो जो पॉईंट आहे तो मिनिमम असतो.
म्हणजे पहा एखादी गोष्ट कमी 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 होते मग नंतर वाढायला सुरू होते, म्हणजे हा मिनिमम पॉईंट आहे ना. एका छोट्याशा रिजन मधला तो मिनिमम पॉईंट असतो, त्याला लोकल मिनिमम बोलतो. लोकल मिनिमा किंवा लोकल मिनिमम बोला, ऍब्सोल्यूट मिनिमम नाही. ऍब्सोल्यूट मिनिमम म्हणजे ओव्हरऑल फंक्शन मिनिमम सर्वात कमी व्हॅल्यू त्याची काय, त्याला बोलतो आपण ऍब्सोल्यूट मिनिमम. येस स्टुडंट्स, तर असं होऊ शकतं की लोकल मिनिमम आणि ऍब्सोल्यूट मिनिमम मॅच नाही होतं, असं होऊ शकतं. मग तुम्हाला समजलं का आपण या पूर्ण प्रोसेसमध्ये काय करतो, आपण असे 2 पॉईंट्स काढत असतो की जिथे इन्क्रीजिंग वरतून डिक्रीजिंग होत असतं आणि त्याला बोलत असतो आपण लोकल मॅक्सिमम. जिथून डिक्रीजिंग वरतून इन्क्रीजिंग व्हायला लागतं त्याला बोलतो लोकल मिनिमम. असे 2 पॉईंट्स काढत असतो आपण. येस, तर पहा यार आता मी काय सांगतो तुम्हाला, मला इतकं गोष्ट फिक्स समजलं की त्या पॉईंटवरती आणि या पॉईंटवरती डेरिव्हेटिव्ह 0 असतो. डेरिव्हेटिव्ह 0 असतो त्या आणि या दोन्ही पॉईंटवरती डेरिव्हेटिव्ह 0 असतो. मग मला जो कोणी फंक्शन देईन त्याचं डेरिव्हेटिव्ह मी 0 करेन. मग मला असे 2 पॉईंट्स मिळतील, एक मॅक्सिमम आला, एक मिनिमम आला. बट मला समजत नाही कोणाला मॅक्सिमम बोलू कोणाला मिनिमम बोलू, कोणाला मॅक्सिमम बोलू कोणाला मिनिमम बोलू, मला नाही समजत आहे. मग मी एक काम करतो यार, थोडीशी एक गोष्ट नोटीस करतो यार मी इथे. हे पहा इथे 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 मी डेरिव्हेटिव्ह काढतो. डेरिव्हेटिव्ह म्हणजे स्लोप ऑफ टॅन्जंट. ठीक आहे यार, इथे 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 डेरिव्हेटिव्ह काढतोय. डेरिव्हेटिव्ह म्हणजे स्लोप ऑफ टॅन्जंट. तुम्हाला काही लॉजिक लागत आहे का? हे पहा टॅन्जंटचा स्लोप, टॅन्जंटचा स्लोप, त्याच्यानंतर टॅन्जंटचा स्लोप, त्याच्यानंतर याच्या पुढे जर का टॅन्जंट काढला तर तो असा येणार आहे. समजत आहे तुम्हाला? थोडंसं टॅन्जंटच्या स्लोप बद्दल जरा डिस्कशन करायचं का आपण? टॅन्जंटच्या स्लोप बद्दल डिस्कशन करायचं का? टॅन्जंटचा स्लोप खूप जास्त म्हणजे जास्त होता, त्याच्यानंतर टॅन्जंटचा स्लोप कमी झाला. हे पहा जसं जसं मी पुढे जाईन ना, हे पहा टॅन्जंटचा स्लोप जास्त होता, टॅन्जंटचा स्लोप कमी झाला, टॅन्जंटचा स्लोप 0 झाला, टॅन्जंटचा स्लोप निगेटिव्ह झाला. निगेटिव्ह समजतं ना का? कारण की हा ऑब्ट्यूज अँगल आहे. बरोबर समजतं तुम्हाला? टॅन्जंटचा स्लोप निगेटिव्ह झाला म्हणजे टॅन्जंटचा स्लोप हा डिक्रीज होतोय. पण टॅन्जंटच्या स्लोपची व्हॅल्यू कमी 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 होतं. अँड वेन फंक्शन इज डिक्रीजिंग गाईज, त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा असला पाहिजे? निगेटिव्ह असला पाहिजे. शिकला ना इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शनमध्ये. पहा मी इथे लिहू, स्लोप ऑफ टॅन्जंट इज डिक्रीजिंग, स्लोप ऑफ टॅन्जंट इज डिक्रीजिंग ॲट मॅक्सिमम पॉइंट. त्या मॅक्सिमम पॉइंट वरती टॅन्जंटचा स्लोप डिक्रीज होतोय. समजलं का तुम्हाला हे? मग मी काय म्हणतोय, एखादा फंक्शन एखादी गोष्ट जर का डिक्रीज होत असेल तर त्या गोष्टीचा डेरिव्हेटिव्ह हा निगेटिव्ह असला पाहिजे. एखादी गोष्ट स्लोप ऑफ टॅन्जंट इज डिक्रीजिंग, दॅट मीन्स त्याचं डेरिव्हेटिव्ह शुड बी निगेटिव्ह. अबे स्लोप ऑफ टॅन्जंट म्हणजे काय? तो तर dy/dx असतो ना. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ dy/dx मीन्स d2y/dx². इट शुड बी निगेटिव्ह. हे झेपतं तुम्हाला? d2y/dx² इट शुड बी निगेटिव्ह. म्हणजे मॅक्सिमम पॉईंटवरती डबल डेरिव्हेटिव्ह हा निगेटिव्ह असला पाहिजे. तुम्ही जर का इथे पाहाल ना, इथे याच्या आधी जर का मी टॅन्जंट ड्रॉ करेन, इथे अशी ही टॅन्जंट, त्याच्यानंतर ही टॅन्जंट, त्याच्यानंतर इकडे अशी टॅन्जंट, मला असं समजत आहे यार की हा जो टॅन्जंट आहे हा तर ऑब्ट्यूज अँगल करतोय म्हणजे याचा स्लोप निगेटिव्ह आहे. 0 निगेटिव्हवरून 0 झाला. निगेटिव्हवरून 0 म्हणजे वाढला बहुतेक नाही का? 0 वरतून परत हा अक्यूट अँगल म्हणजे पॉझिटिव्ह स्लोप आहे. 0 पासून पॉझिटिव्ह म्हणजे वाढला स्लोप नाही का? म्हणजे मला हे समजलं की इथे या पॉईंटच्या आसपास टॅन्जंटचा स्लोप कसा वाढतोय. सो स्लोप ऑफ टॅन्जंट हे इन्क्रीज होतोय. फॉर इंक्रीजिंग फंक्शन डेरिव्हेटिव्ह शुड बी पॉझिटिव्ह. बट m म्हणजे स्लोप ऑफ टॅन्जंट म्हणजेच dy/dx असतो ना रे. दॅट मीन्स d2y/dx². ते dy/dx काढ ना, डेरिव्हेटिव्ह ऑफ dy/dx इज d2y/dx² शुड बी पॉझिटिव्ह. ओके, सो गाईज डबल डेरिव्हेटिव्ह जर का पॉझिटिव्ह असेल तर तिथे फंक्शन मिनिमम असतो. पहिली जर गोष्ट सिंगल डेरिव्हेटिव्ह 0 करायचं, पहिली गोष्ट ती कंडिशन. सिंगल डेरिव्हेटिव्ह 0 केला तर तुम्हाला एक मॅक्सिमम आणि एक मिनिममचा पॉईंट येतो. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही डबल डेरिव्हेटिव्ह कराल ना, डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आला तर समजायचं मॅक्सिमम वाला पॉईंट आहे. डबल डेरिव्हेटिव्ह जर का पॉझिटिव्ह आला तर समजायचं मिनिमम वाला पॉईंट आहे. इतकंच आहे पूर्ण या मॅक्सिमम मिनिमम मध्ये, इतकंच करायचं आपल्याला इथून पुढे. येस, आय होप तुम्हाला हे समजलं यार. तर हे 3 कंडिशन लक्षात ठेवायचे. परत सांगतो, रिपीट करतो लास्ट टाइम. मॅक्सिमम मिनिमम पॉईंटसाठी डेरिव्हेटिव्ह शुड बी 0, फाईन. डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असेल मॅक्सिमम पॉईंट, डबल डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह असेल मिनिमम पॉईंट. दॅट्स ऑल. ओके, नाउ सी क्वेश्चन नंबर 1. जातोय आता मी क्वेश्चनवरती डायरेक्टली. तर काय म्हणताय यार इथे, फाइंड द मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग फंक्शन. हा जो फंक्शन दिसतो ना, याचा आपल्याला मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायचा. मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू. ओके, मी काम करतो, y इज इक्वल टू फंक्शन लिहितोय 5x³ + 2x² - 3x. ओके,
मॅक्सिमम आणि मिनिमम साठी काय बोललो होतो मी तुम्हाला, मॅक्सिमम फॉर मॅक्सिमम मिनिमम दोघांसाठी डेरिव्हेटिव्ह झिरो असतो, सिंगल डेरिव्हेटिव्ह. मी इथे लिहितोय पहा, फॉर मॅक्सिमम अँड मिनिमम, फॉर मॅक्सिमम अँड मिनिमम डेरिव्हेटिव्ह शुड बी इक्वल टू झिरो. याचा डेरिव्हेटिव्ह जो असतो तो झिरो असायला हवा. करा रे, याचा डेरिव्हेटिव्ह काय बनतो सांगा बरं. हे काय 15x² बरोबर ना, 15x² प्लस हे काय रे 4x बनतो, मायनस ऑफ 3x चा डेरिव्हेटिव्ह 3. हा झिरो असला पाहिजे यार, हा झिरो असला पाहिजे. फॅक्टर्स वगैरे काही पडतात का पहा बरं जरा, फॅक्टर्स पडतात का. फॅक्टरचं जरा अवघड दिसत आहे मला इथे सीन नाही का. फॅक्टर 45चं काय यार, 45 15 3 15 आणि अरे यार थोडंसं डेंजर वाटतं हा नाही का. 9 × 5 सॉरी, थोडंसं ब्लँक झालेलो मी, होऊ शकतं असं. ओके पहा, 15x² प्लस 9x मायनस ऑफ 5x मायनस ऑफ 3 इज इक्वल टू 0. मी इथून 3x कॉमन करतो, इथे ब्रॅकेटमध्ये 5x प्लस 3 बनणार आहे. मायनस ऑफ 1 कॉमन करतो, ब्रॅकेटमध्ये 5x प्लस 3 बनणार आहे, दॅट इज इक्वल टू 0. सो फर्स्ट ब्रॅकेट इज 3x मायनस ऑफ 1 अँड सेकंड ब्रॅकेट गाइज इट इज 5x प्लस 3. ओके, अँड दॅट इज इक्वल टू 0. हे असं बनणार आहे पहा, दॅट इज इक्वल टू 0. यस, फॉर मॅक्सिमम अँड मिनिमम डेरिव्हेटिव्ह शुड बी इक्वल टू 0. आता मला इथून पहा काय करतोय मी, ते 3x मायनस ऑफ 1 इज इक्वल टू 0 लिहितोय, और 5x प्लस 3 इज इक्वल टू 0 लिहितोय. हे पहा, x चा व्हॅल्यू एक तर 1/3 बनतं, नाहीतर ना x चा व्हॅल्यू -3/5 बनतं. असे दोन x च्या व्हॅल्यूज आपल्याला इथे मिळतात. म्हणजे x ची व्हॅल्यू 1/3 टाकली ना तिथे, तर फंक्शन मॅक्सिमम तरी होईल बरोबर. याच्यासाठी मॅक्सिमम असेल फंक्शन तर याच्यासाठी मिनिमम असेल, याच्यासाठी मॅक्सिमम असेल तर याच्यासाठी फंक्शन कसं असेल, मिनिमम असेल. बरोबर आहे मुलांना. असं पण होऊ शकतं की याच्यासाठी मिनिमम आणि याच्यासाठी मॅक्सिमम, याच्यासाठी मिनिमम आणि त्याच्यासाठी काय मॅक्सिमम, असं पण तर होऊ शकतं यार, असं पण तर होऊ शकतं. सो कळत नाही की याच्यासाठी मॅक्सिमम की याच्यासाठी मिनिमम बरोबर ना. आता एक कंडिशन आपल्याला माहिती आहे ना, सिंगल डेरिव्हेटिव्ह 0 असेल तर मॅक्सिमम मिनिममचे पॉईंट येतात. ओके, डबल डेरिव्हेटिव्हचं आता करायचं आपल्याला. डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असेल तर मॅक्सिमम, डबल डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर मिनिमम. आता डबल डेरिव्हेटिव्ह करू काय करायचा, हे सिंगल डेरिव्हेटिव्ह हा होता बरोबर ना, करायचा डबल डेरिव्हेटिव्ह. करा बरं, काय बनतो तो 30x प्लस 4 असं बनतो ना, 30x प्लस 4 बनतो. हा डबल डेरिव्हेटिव्ह आहे. मग मी एक काम करतो यार, डबल डेरिव्हेटिव्ह इज इज d²y/dx², d²y/dx². सो डबल डेरिव्हेटिव्ह d²y/dx². ओके ॲट x इज इक्वल टू 1/3. हे पहा 1/3 जर का मी इथे टाकला जर का 1/3, सो 1/3 3 10 बनतो, 10 प्लस 4 14 बनतो. सो डबल डेरिव्हेटिव्ह ॲट 1/3 इज 14 म्हणजे पॉझिटिव्ह विच इज ग्रेटर दॅन 0. सो डबल डेरिव्हेटिव्ह इज पॉझिटिव्ह, दॅट मीन्स फंक्शन हा मिनिमम असेल या पॉईंटवरती. मी लिहू इथं, therefore फंक्शन इज मिनिमम ॲट x इज इक्वल टू 1/3. फंक्शन हा मिनिमम आहे x इक्वल टू 1/3 साठी. x इक्वल टू 1/3 साठी फंक्शन कसं आहे, मिनिमम आहे. ओके, हे समजलं पाहिजे. आणि -3/5 साठी फंक्शन हा मॅक्सिमम असायला हवा, कारण की हा जो डबल डेरिव्हेटिव्ह केला ना तुम्ही, हा -3/5 जर का तुम्ही इथे टाकून पहा, काहीतरी कॅल्क्युलेशन बनवून काहीतरी बनेल, तो निगेटिव्ह बनेल, नक्कीच निगेटिव्ह बनेल. तो निगेटिव्ह बनतोय म्हणजे समजून घ्या की -3/5 साठी फंक्शन कसं आहे, मॅक्सिमम. जर का डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह बनला तर फंक्शन शुड बी मॅक्सिमम ॲट दॅट पॉईंट. ॲट दिस पॉईंट फंक्शन इज मॅक्सिमम, ॲट दिस पॉईंट फंक्शन इज मिनिमम. मग जर का तुम्हाला ते विचारत असतील, फाइंड द मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यू विचारत असतील समजा, तर काय करायचं माहिती का, x इक्वल टू 1/3 ला मिनिमम ना, मग एक काम करा, हे 1/3 इथे टाकून द्या. 1/3 टाका ना इथे x जागी, काहीतरी येईल ना y चा व्हॅल्यू. मग म्हणा की मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन विल बी, तो कॅल्क्युलेशन करून जो काही आला तो आन्सर, दॅट विल बी द मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन. जर का त्यांनी तुम्हाला मॅक्सिमम व्हॅल्यू विचारलं ना फंक्शनचा, हे पहा रे, हे या पॉईंटवरती फंक्शन मॅक्सिमम आहे ना, बरोबर ना. सो मॅक्सिमम व्हॅल्यू काय असणार आहे, हा पॉईंट याच्यामध्ये टाकायचा. सो देअरफॉर मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन ओके विल बी, तो जो फंक्शन आहे तो व्हॅल्यू टाका, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन मिळून जाईल तुम्हाला. ओके, हा आपला इथे आन्सर असणार आहे. येस स्टुडंट, सो समजलं आहे का रे. थोडंसं आणखी व्यवस्थित सांगू का, जर का तुम्हाला हे नसेल समजलं पहा. ओके, आपण आता एक ग्राफ ड्रॉ केला होता ना, पहा आपण आता असं एक काहीतरी ग्राफ ड्रॉ केला होता बरोबर ना. आता इथे मी थोडेसे एक्स कोऑर्डिनेट मेन्शन करायचं मिस केलं, तर ते आता इथे करतोय पहा. लेट दिस बी ए ओके, अँड से फॉर एक्झाम्पल दिस बी बी, हा बी असेल बरोबर ना. तर याला असं म्हणायचं असतं, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन ऑकर्स ॲट एक्स इज इक्वल टू ए. एक्स इज इक्वल टू ए ला ना मॅक्सिमम व्हॅल्यू आहे तो फंक्शनचा. ओके फाईन, मिनिमम व्हॅल्यू.
मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन ऑकर्स ॲट एक्स इक्वल टू काय बी. एक्स इक्वल टू बी ला मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन येतो. एक्स इक्वल टू बी ॲट एक्स इक्वल टू बी फंक्शन हा मिनिमम बनतो. अँड व्हॉट इज द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन. यार फंक्शनचा मॅक्सिमम व्हॅल्यू तर हा आहे. दिस इज द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन ॲट एक्स इक्वल टू ए. मॅक्सिमम फंक्शनचा व्हॅल्यू इज एफ ऑफ ए. सो एफ ऑफ ए इज बेसिकली मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन ॲट एक्स इक्वल टू बी. फंक्शनचा व्हॅल्यू तर हा आहे यार, हा आहे ना एफ ऑफ बी. सो देअरफॉर मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन विल बी एफ ऑफ बी. हा आपला मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन असेल. येस गाईज. तर ठीक आहे यार, आणखीन क्वेश्चन्स करूया आता पहा आपण. तर पहा रे, आता हा वाला क्वेश्चन पहा. एक्स लॉग एक्सचा मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू ते विचारतात. काय एक्स लॉग एक्सचा. बरं इथे लिहितोय y इज इक्वल टू एक्स लॉग एक्स. y इज इक्वल टू एक्स इंटू लॉग एक्स. तर याचा आपल्याला मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायचा. यस. तर एक तर माहिती आहे यार की मॅक्सिमम मिनिमम दोघांसाठी पण डेरिव्हेटिव्ह शुड बी इक्वल टू 0. इथे लिहितोय फॉर मॅक्सिमम अँड मिनिमम. मॅक्सिमम आणि मिनिमम दोघांसाठी डेरिव्हेटिव्ह 0 पाहिजे असतो आपल्याला. डेरिव्हेटिव्ह करा तरी आधी dy बाय dx इक्वल टू एक्स ॲज इट इज लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स प्लस लॉग एक्स ॲज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह मुलांना पहा 1 बनतो. सो फॉर मॅक्सिमम अँड मिनिमम ओके डेरिव्हेटिव्ह dy बाय dx हॅज टू बी 0. डेरिव्हेटिव्ह 0 असायलाच पाहिजे. डेरिव्हेटिव्ह 0 असायलाच पाहिजे. सो 0 शुड बी इक्वल टू इथे 1 बनतं प्लस लॉग एक्स बनतं. बरोबर ना. सो 1 जातो तिकडे. सो लॉग एक्सचा व्हॅल्यू मुलांना मायनस ऑफ 1 बनतं. बरोबर ना. सो इथे बेस काही नाही म्हणजे ई असतो. दॅट मीन्स एक्स इक्वल टू ई रेज टू मायनस ऑफ 1. दॅट मीन्स एक्स इक्वल टू 1 डिवाइड बाय ई बनतं. एक्स इक्वल टू काय बनतं 1 डिवाइड बाय ई बनतं. एक्स इक्वल टू 1 डिवाइड बाय ई बनतं. म्हणजे 1 डिवाइड बाय ई ला फंक्शन एकतर मॅक्सिमम तरी असेल नाही तर फंक्शन एकतर मिनिमम तरी असेल. तर ते आपल्याला फाइंड करायचं. हे पहा यार, हा सिंगल डेरिव्हेटिव्ह होता ना असा 1 प्लस लॉग एक्स. करा डबल डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स. आता आपल्याला डबल डेरिव्हेटिव्ह कुठे करायचं माहिती का. डबल डेरिव्हेटिव्ह 1 बाय ई ला करायचं. डबल डेरिव्हेटिव्ह 1 बाय ई ला करायचं कारण की एकच पॉईंट आला यार. हे पहा फॉर मॅक्सिमम अँड मिनिमम डेरिव्हेटिव्ह शुड बी इक्वल टू 0 असं केलं आपण. बट पॉईंट आपल्याला एकच आला. तो येणार एक कसा आला. एक मॅक्सिममसाठी पॉईंट आला पाहिजे, एक मिनिममसाठी पॉईंट आला पाहिजे. असं गरजेचं नाही प्रत्येक वेळी. समजा फंक्शनचा ग्राफ असा असेल, फंक्शनच असा असेल. बरोबर ना. डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे काय स्लोप ऑफ टँजंट 0 म्हणजे हा पॉईंट एकच येईल पॉईंट. असं दुसरा पॉईंटच मिळत नाही मला की जिथे टँजंट काढलं तर 0 येईल स्लोप. होऊ शकतं ना असं. किंवा असं असेल फंक्शन, समजा असं असेल फंक्शन, एकच पॉईंट आहे यार की तिथे डेरिव्हेटिव्ह 0 आहे. मग तो मॅक्सिमम वाला पॉईंट आहे, हा मिनिमम वाला पॉईंट आहे. मग आपल्याला हे माहित नाही की हा कोणता वाला पॉईंट आहे, मॅक्सिमम वाला पॉईंट आहे की मिनिमम वाला पॉईंट आहे. सो म्हणून आपण डबल डेरिव्हेटिव्ह केला. डबल डेरिव्हेटिव्ह केल्यानंतर समजा 1 बाय आला डबल डेरिव्हेटिव्ह. बट तो पॉईंट टाकायला लागतो आपल्याला. 1 बाय तिथे तो पॉईंट टाकायला लागतो. टाका रे 1 बाय. मग तुम्हाला समजेल इथे ई बनेल. 1 बाय टाकला तिथे वरती जाऊन ई बनणार. बरोबर ना. दॅट मीन्स डबल डेरिव्हेटिव्ह ई दॅट मीन्स पॉझिटिव्ह आहे यार. सो ॲज डबल डेरिव्हेटिव्ह इज पॉझिटिव्ह, डबल डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे फंक्शन मिनिमम असतं तिथे. देअरफॉर एफ ऑफ एक्स फंक्शन इज मिनिमम ॲट एक्स इज इक्वल टू 1 बाय. सो फंक्शनला एक्स इक्वल टू 1 बाय ला मिनिमम असतो. मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन एक्स इक्वल टू 1 बाय ला मिळणार. व्हॉट इज द मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन तो इथे टाकायचा. फंक्शन तर हा आहे ना. देन द मिनिमम व्हॅल्यू विल बी हे पहा एक्स जागी 1 बाय टाकतो लॉग ऑफ एक्स जागी 1 बाय टाकतो. सो 1 बाय ई लॉग ऑफ 1 बाय म्हणजे ई रेज टू पॉवर -1 ना. हा -1 जातो इथे इकडे म्हणजे मायनस ऑफ 1 बाय ई बनणार ना. मायनस ऑफ 1 बाय ई इंटू लॉग ई बट लॉग ई तर 1 असतो यार. सो आन्सर शुड बी मायनस ऑफ 1 बाय ई. दॅट मीन्स मिनिमम व्हॅल्यू ऑफ दॅट फंक्शन इज मायनस ऑफ 1 बाय. त्याच्यापेक्षा कमी व्हॅल्यू त्याची बनूच नाही शकत. तुम्ही करून बघा की त्याच्यापेक्षा कमी व्हॅल्यू त्याची बनूच नाही शकत. सो मिनिमम व्हॅल्यू इज मायनस ऑफ 1 डिवाइड बाय ई. येस गाईस. जाऊया पुढे. नेक्स्ट संपा काय म्हणतात. डिवाइड दॅट नंबर 20 इंटू 2 पार्ट्स सच दॅट सम ऑफ देअर स्क्वेअर्स इज मिनिमम. यार ठीक आहे. ते आपल्याला असं सांगतात एक नंबर आहे 20 ला 2 पार्टमध्ये तुम्हाला डिवाइड करायचं. 20 ला 2 पार्टमध्ये डिवाइड करायचं. एक असेल एक्स तर दुसरा असेल 20 मायनस एक्स. हे समजतं ना. एक्स असेल दुसरा राहिला 20 मायनस एक्स असेल. बट ते असं म्हणतात की अशा पद्धतीने डिवाइड करा सच दॅट सम ऑफ देअर स्क्वेअर्स इज मिनिमम. दोघांच्या स्क्वेअरचं ॲडिशन शुड बी मिनिमम. व्हॉट इज सम ऑफ देअर स्क्वेअर्स. एक्स स्क्वेअर प्लस 20 मायनस एक्स होल स्क्वेअर. सम ऑफ देअर स्क्वेअर्स इट शुड बी मिनिमम. सो आपला फंक्शन आपल्या इंटरेस्टचा जो फंक्शन आहे दॅट इज सम ऑफ स्क्वेअर्स. आपला इंटरेस्टचा फंक्शन आहे. याच्यामध्ये आपला इंटरेस्ट आहे यार. आपला इंटरेस्टचा जो फंक्शन आहे म्हणजे तो जो फंक्शन आहे त्याचा मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायचा. मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायचं म्हणजे काय. मिनिमम आणि मॅक्सिमम फाइंड करण्यासाठी डेरिव्हेटिव्ह शुड बी 0. करा यार डेरिव्हेटिव्ह 0. करायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू एक्स बाय डेरिव्हेटिव्ह 2x प्लस हा 2 येतो खाली 20 मायनस ऑफ एक्स. बट मायनस एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस ऑफ 1 ना. बरोबर ना. पायर मग काय डेरिव्हेटिव्ह 0 करायचं ना तुम्हाला. सो 0 शुड बी इक्वल टू 2x. ओके. हे मायनस ऑफ 2 इंटू 20 मायनस ऑफ एक्स. येस और नो. हा तिकडे जातो प्लस होतो. दॅट मीन्स
2 into 20 minus of x, that is equal to 2x. So 2 will get cancelled here. So 20 minus of x is equal to x. Minus x इकडे गेला समजा 20 is equal to 2x. That means x is equal to 10. x equal to काय? 10. x is equal to 10. मग ते बोलतात ना की sum of their square should be minimum. Sum of their square should be minimum. मग सम ऑफ स्क्वेअर्स मिनिमम असण्यासाठी ना त्याचे दोन पार्ट्स आहेत ना त्या नंबरचे, ते 10 आणि 20 मायनस 10 म्हणजे 10. म्हणजे 10 चे पार्ट्स बनवले पाहिजे. जर तुम्ही 10 चे पार्ट्स बनवाल ना तर 10 स्क्वेअर प्लस 10 स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 100 प्लस 100 200 बनतं नाही का. 200 पेक्षा कमी आन्सरच नाही येऊ शकत तुमचं. बघा तुम्ही करून काही. समजा जर का एक पार्ट मी 13 चा बनवला आणि एक पार्ट मी जर का 7 चा बनवला, 13 चा स्क्वेअर सम ऑफ स्क्वेअर्स करा बरं. 13 चा स्क्वेअर 169, 7 चा स्क्वेअर 49. अरे 200 च्या क्रॉस जातो, पुढे जातो. ठीक आहे यार, जरा वेगळा ट्राय करूया. 15 आणि 5 चा बनवला. 15 स्वतःचा स्क्वेअर 225 बनतो रे, प्लस 25 250 बनतो. मिनिमम जो व्हॅल्यू आहे ना पॉसिबल तो 200च बनणार आहे. त्याच्यापेक्षा कमी बनूच नाही शकत. तुम्ही करून पहा. कोणते पण दोन पार्ट्स करा, 20चे कसेही दोन पार्ट करा, तर दोन पार्टचा स्क्वेअरचा ॲडिशन हा मिनिमम 200 बनणार आहे. त्याच्यापेक्षा कमी बनूच नाही शकत. काहीही करा. बट ठीक आहे, टेक्निकली आणखीन पुढे काय लिहू शकतो आता. ॲट x इक्वल टू 10 हे पहा, डेरिव्हेटिव्ह 0 केला आणि आन्सर असा आला x इक्वल टू 10. म्हणजे याचा असं अर्थ आहे की x इक्वल टू 10 ला एक तर त्या फंक्शनचा व्हॅल्यू एक तर मिनिमम असेल नाही तर मॅक्सिमम असेल. बरं ना, मिनिमम असेल नाही तर मॅक्सिमम असेल. मग तो कसा काढायचा पहा. सिंगल डेरिव्हेटिव्ह आपला हा होता ना, सिंगल डेरिव्हेटिव्ह आपला हा होता. याचा आणखीन एकदा डेरिव्हेटिव्ह करून बघा बरं. डबल डेरिव्हेटिव्ह, याचा डेरिव्हेटिव्ह केला तर हा 2 येतो. मायनस ऑफ इथे 2 तर आहेच यार. मायनस प्लस बनतो ना, मायनस प्लस बनतो 2x. 4 बनतो डेरिव्हेटिव्हचा. करून पहा ना, 4 बनतो डेरिव्हेटिव्ह. हा डेरिव्हेटिव्ह 4 बनतो. दॅट मीन्स डेरिव्हेटिव्ह इज पॉझिटिव्ह. डबल डेरिव्हेटिव्ह इज पॉझिटिव्ह. सिंगल डेरिव्हेटिव्ह हा होता, याचा परत एक डेरिव्हेटिव्ह इथे मी केला आहे. जर तुम्ही करून पहा मल्टिप्लिकेशन वगैरे व्यवस्थित करून. सो ॲज डबल डेरिव्हेटिव्ह इज पॉझिटिव्ह म्हणजे ना फंक्शन मिनिमम असतं. डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह म्हणजे फंक्शन मॅक्सिमम. डबल डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह मीन्स फंक्शन मिनिमम. बरोबर. सो मिनिमम आहे यार, या पॉईंटवरती तो फंक्शन मिनिमम आहे. भले इथे एक्स नाही आहे, तुम्हाला एक्स डबल डेरिव्हेटिव्ह d2y/dx². ओके, ॲट x इक्वल टू 10 हा 4 बनतोय. बरोबर. इथे एक्स नाहीच आहे तर x इक्वल टू 10 काय टाकायचं असं म्हणाल तुम्ही. ठीक आहे यार, बट हे लिहित असतो आपण असं. सो 10 ला डबल डेरिव्हेटिव्ह 4 बनतो, कारण की एकच व्हॅल्यू आला ना 10चा, एक्सचा एकच व्हॅल्यू आला ना. सो बाय डिफॉल्ट तोच टाकायचा इथे तुम्हाला. बट टाकण्याचं प्रोव्हिजन नाही, बट स्टील डबल डेरिव्हेटिव्ह ॲट 10 पॉझिटिव्ह बनतो. दॅट मीन्स फंक्शन इज मिनिमम. यस स्टुडंट्स. सो यार आहे आता हे काय म्हणतात, डिवाइड 20 ना केलं आपण. डिवाइड 10 मध्ये डिवाइड केलं. डन. नाउ नेक्स्ट क्वेश्चन पहा काय म्हणता. नेक्स्ट, अ बॉल इज थ्रोन इन अ एअर. हे बॉल फेकला वरती. ओके, हाईट ॲट एनी टाइम इज गिवन बाय. ओके, हाईटचं इक्वेशन त्यांनी दिलं. फाइंड द मॅक्सिमम हाईट इट कॅन रीच. मॅक्सिमम हाईट कधी रीच होईल मला. म्हणजे हा जो फंक्शन आहे ना, हा जो फंक्शन आहे ना, या फंक्शनचा आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड करायचं. सिंपल. सो या फंक्शनचं मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड करायचं. फॉर मॅक्सिमा अँड मिनिमा वी नो दॅट डेरिव्हेटिव्ह, त्याचा डेरिव्हेटिव्ह. ओके, 3चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस 14t चा डेरिव्हेटिव्ह 14, t चा डेरिव्हेटिव्ह 1 ना. ओके, मायनस ऑफ 5 ॲज इट इज, t स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2t. हे बघा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t. या फंक्शनचा मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड करायचं असेल तर आपल्याला तर माहिती आहे यार, मॅक्सिमम मिनिममसाठी डेरिव्हेटिव्ह पहिला 0 करायचा नाही का. सो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इट शुड बी 0. सो 14 मायनस ऑफ 10t बनतं पाहत आहे. दॅट मीन्स 10t इट इज इक्वल टू 14. येस गाईज, दॅट मीन्स t इज इक्वल टू 14/10 मीन्स 1.4. सो 1.4 सेकंड नंतर एक तर त्या हाईटची व्हॅल्यू मॅक्सिमम तरी होईल नाही तर मिनिमम तरी होईल. बट पाहून समजतं ना यार, पाहून तरी समजतं ना. ओके, की हाईटची व्हॅल्यू मॅक्सिममच होणार आहे तिथे. का? कारण की वरती फेकलाय. मिनिमम हाईट तर काय म्हणजे खाली ग्राउंडला 0च होणार ना शेवटी. बरोबर ना. तर ते तर बेसिकली काढण्यात काही अर्थच नाही आहे. सो x इक्वल टू 1.4 साठी डेफिनेटली मॅक्सिमम होणार. बट स्टील व्हेरिफिकेशन करूया आपण. हा जो काही तुमचा सिंगल डेरिव्हेटिव्ह होता dh/dt हा होता आपला. डबल डेरिव्हेटिव्ह करा. d2h/dt² इज इक्वल टू 14चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस ऑफ 10 ॲज इट इज, t चा डेरिव्हेटिव्ह 1. सो बघा बरं, डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह बनला की नाही. डबल डेरिव्हेटिव्ह हा निगेटिव्ह बनला की नाही. सो ॲज डबल डेरिव्हेटिव्ह इज निगेटिव्ह डेफिनेटली फंक्शन शुड बी मॅक्सिमम. सो इथे फंक्शन मॅक्सिमम आहे. मग ज्यावेळेस तुम्ही t इज इक्वल टू 1.4 याच्यामध्ये टाकाल t च्या जागी टाका 1.4 टाका आणि कॅल्क्युलेशन करा. तुम्हाला मॅक्सिमम हाईट येईल की त्या बॉलने किती हाईट, मॅक्सिमम किती हाईट रीच केलेला आहे त्याचा आन्सर तुम्हाला तिथून मिळणार आहे. येस गाईस, समजतंय तुम्हाला. जातो यार, आता पुढे जातो पहा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतात. फाइंड लार्जेस्ट साइज ऑफ रेक्टँगल.
Okay, find largest size of rectangle that can be inscribed in a semicircle of radius 1. एक काम करतो मी, जरा एक सेमीसर्कल ड्रॉ करतो इथे. एक सेमीसर्कल मी इथे ड्रॉ करतो. ड्रॉ केलं सेमीसर्कल. फाइंड लार्जेस्ट साइज ऑफ रेक्टँगल. रेक्टँगल सर्वात मोठा रेक्टँगल, सर्वात मोठा रेक्टँगल मला इथे जरा बसवायचा फिट, नाही का. फाइंड लार्जेस्ट साइज ऑफ रेक्टँगल दॅट कॅन बी इन्स्क्राइब्ड इन अ सेमीसर्कल ऑफ रेडियस 1. ओके, रेडियस 1 नाही म्हणा. ठीक आहे, हा सेंटर आहे, हा सेंटर आणि हा 1 आहे. रेडियस आहे ना तो 1 आहे. ठीक आहे, चलो. ओके, सो दॅट 2 वर्टायसेस लाय ऑन अ डायमीटर. 2 वर्टायसेस. ओके, हे 2 वर्टायसेस जे आहेत ना रेक्टँगलचे, तर ते डायमीटर वरती आहेत म्हणे. हा तसंच काढलंय आपण बाय डिफॉल्ट. सांगा लार्जेस्ट साइज ऑफ रेक्टँगल जर का तुम्हाला पाहिजे असेल तर तो कसा घेतला पाहिजे. आता म्हणजे काय आहे हे डायमेन्शन, काय आहे हा डायमेन्शन, काय आहे ते आपल्याला झेपत नाहीये, सुचत नाहीये. काय केलं पाहिजे. मी जर याला थीटा बोलला, हा 1 नाही काय, याला मी समजा L बोलतो आणि याला मी समजा B बोलतो. तुम्हाला हे झेपतं ना रे. साइन थीटा म्हणजे काय. साइन थीटा म्हणजे अपोजिट साइड B डिवाइड बाय हायपोटेन्यूज दॅट इज इक्वल टू 1. बरोबर ना. मग मी B ला साइन थीटा लिहू शकतो का. B मीन्स साइन थीटा ना, बरोबर ना. L म्हणजे काय, L म्हणजे कॉस थीटा होतो. करून तर पहा, जसं साइन थीटा केलं तसं कॉस थीटा करा ना. व्हॉट इज कॉस थीटा गाइस. कॉस थीटा मीन्स अपोजिट ऍडजस्टंट साइड दॅट इज L डिवाइड बाय हायपोटेन्यूज दॅट इज इक्वल टू 1. सो L म्हणजेच कॉस थीटा, L म्हणजेच कॉस थीटा. आता माझं काय म्हणणं आहे, तुम्हाला लार्जेस्ट रेक्टँगल पाहिजे म्हणजे त्या रेक्टँगलचा एरिया जास्तीत जास्त पाहिजे. अँड व्हॉट इज एरिया ऑफ रेक्टँगल. हा डायमेन्शन इंटू हा डायमेन्शन. हा डायमेन्शन किती आहे, कॉस थीटा प्लस कॉस थीटा दॅट इज 2 कॉस थीटा. ओके, हा डायमेन्शन किती आहे, साइन थीटा, साइन थीटा. सो हा डायमेन्शन, दिस रेक्टँगल. हा आपला रेक्टँगल आहे, हा आपला रेक्टँगल आहे, रेक्टँगलचा एरिया आहे. ओके, आणि याला आपल्याला मॅक्सिमाइज करायचं. मॅक्सिमाइज इथे ऍक्च्युअलमध्ये मॅक्सिमम मिनिममचा कॉन्सेप्ट पण खरं तर यूज नव्हतं. पहा सांगतो, 2 इंटू साइन थीटा इंटू कॉस थीटा इज साइन 2 थीटा. सो मॅक्सिमम एरिया ऑफ अ रेक्टँगल इज साइन 2 थीटा. सिंपल. या पर्टिक्युलर केसमध्ये मॅक्सिमम एरिया ऑफ रेक्टँगल इज साइन 2 थीटा. बट तुम्हाला माहिती आहे यार, साइनची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असते, 1 असते. कुठे, 90ला. म्हणजे आतमधला गोष्ट 90 झाला पाहिजे. आतमधला गोष्ट 90 झाला पाहिजे. केव्हा होतो, जेव्हा थीटा 45 असेल. 45 इंटू 2 90 बनतं. बरोबर ना. म्हणजे काय अर्थ आहे माहिती काय याचा, जर तुम्हाला मॅक्सिमम रेक्टँगल पाहिजे असेल ना आतमध्ये, मॅक्सिमम रेक्टँगल पाहिजे असेल ना, तर हा अँगल 45 डिग्रीचा असला पाहिजे. किती, 45 डिग्रीचा. हा 1 असेल तर हा साइन 45 म्हणजे 1/√2 असेल. हा 1/√2 असेल आणि हा 1/√2 प्लस 1/√2 इज 2/√2 दॅट इज इक्वल टू √2. म्हणजे हा डायमेन्शन √2चा असायला पाहिजे. किती √2चा असायला पाहिजे. आणि एरिया मॅक्सिमम काय होईल, √2 इंटू 1/√2. √2 कॅन्सल होऊन आन्सर बनतो 1. ओके, सो मॅक्सिमम एरिया इज इक्वल टू 1. इथे मी मॅक्सिमम मिनिममचा कॉन्सेप्ट जास्त यूज नाही केला. ऍक्च्युअलमध्ये कसं करायचं असतं माहिती का, हा एरियाचा फंक्शन बनला. आता एरियाचा फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह करायचा. फॉर मॅक्सिमम एरिया डेरिव्हेटिव्ह शुड बी इक्वल टू 0. साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस असतो. साइनचा डेरिव्हेटिव्ह काय, कॉस. म्हणजे इथे खरं तर असं लिहिलं पाहिजे होतं, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस 2 थीटा इंटू 2 थीटाचा डेरिव्हेटिव्ह 2 असं लिहिलं पाहिजे. आणि दॅट इज इक्वल टू 0. सो सिंगल डेरिव्हेटिव्ह 0 करायचा. मग तुम्हाला समजतं ना, कॉस 2 थीटा शुड बी इक्वल टू 0 म्हणजे 2 थीटा शुड बी इक्वल टू 90. बरोबर. दॅट मीन्स थीटा शुड बी इक्वल टू 45. असं पण हेच येणार ना. मग तसं केलं काय फरक पडला. बरोबर. जाऊ पुढे. नेक्स्ट सम काय म्हणताय, अन ओपन सिलेंड्रिकल टँक. एक ओपन सिलेंड्रिकल टँक आहे. ठीक आहे यार, सिलेंड्रिकल टँक आहे. Open cylindrical tank whose base is a circle is to be constructed of metal sheet so as to contain volume of pi a cube. बहुतेक हीच ती टाकी आहे ज्याच्याबद्दल आपण एकदम स्टार्टिंग मध्ये बोलत होतो. याच्यामध्ये जे व्हॉल्यूम बसवायचं आहे ना आपलं, ते पाय ए क्यूब इतकं व्हॉल्यूम काही झालं तर बसवायचंच आहे. ठीक आहे. फाइंड डायमेन्शन सो दॅट शीट रिक्वायर्ड इज मिनिमम. म्हणजे हे जे ज्याच्यानी बनवायचं शीट असेल ना, एक मेटल शीट असेल यार, असं सिलेंडर बनवायचं आपल्याला. तिथे आपण सिमेंट वापरत होतो, आता इथे मेटल शीट काहीतरी वापरतात ते. सो असं काहीतरी बनवा यार, असं काहीतरी सिलेंडर बनवा. ओके, पाय ए क्यूब इतका व्हॉल्यूम बसलाच पाहिजे. अँड सरफेस एरिया शुड बी मिनिमम सरफेस एरिया असला पाहिजे. कमीत कमी सरफेस एरिया यांनी घेतला पाहिजे. ओके, मिनिमम सरफेस एरिया मीन्स लाईक मिनिमम कॉस्टमध्ये बनतं. बरोबर. तर मी एक काम करतो, चलो इथे काय करतोय बा, याला मी कन्सिडर करतो R, याला मी कन्सिडर करतो H. तो R आहे, हा H आहे. बरोबर. आपलं रिक्वायरमेंट काय पहा, व्हॉल्यूम शुड बी इक्वल टू पाय ए क्यूब. फाईन. व्हॉल्यूम मीन्स पाय R स्क्वेअर H. पहा ना, सिलेंडरचा व्हॉल्यूम पाय R स्क्वेअर H असतो की नाही. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर गाइज इज पाय R स्क्वेअर H. हा, पाय R स्क्वेअर H दॅट इज इक्वल टू पाय ए क्यूब. ठीक आहे यार, पाय विल गेट कॅन्सल. दॅट मीन्स Hच्या व्हॅल्यूला किंवा R स्क्वेअरच्या व्हॅल्यूला आय कॅन राईट R स्क्वेअर ॲज ए क्यूब डिवाइड बाय H.
डेफिनेटली असं लिहू शकतो आपण, आर स्क्वेअर इज इक्वल टू ए क्यूब डिवाइड बाय एच असं बनतोय बरं. ओके, तुमच्याकडे दुसरा पण ऑप्शन आहे, एकतर एचला पण घेऊ शकता तुम्ही, नाही का. एच कॅन बी रिटन ॲज ए क्यूब डिवाइड बाय आर स्क्वेअर, काही लिहा, काही फरक नाही पडत. प्रोसेस सांगतोय यार मी की हे काय करत असतो आपण, हे काय करतोय आपण, नाही का, असं का काढतात बरोबर. तर पहा मी थोडंसं आणखीन परत एक वेळेस क्वेश्चन समजून सांगण्याचा ट्राय करतो. त्यांनी ना आपल्याला रिक्वायरमेंट दिली की पाय ए क्यूब इतका व्हॉल्यूम बसलाच पाहिजे सिलेंडरमध्ये, असा सिलेंडर बनवा. बट असं कसंही नाही बनवायचं, असा बनवा सो दॅट शीट रिक्वायर्ड शुड बी मिनिमम, म्हणजे मिनिमम कॉस्टमध्ये तो बनला पाहिजे. हे आपलं रिक्वायरमेंट आहे बेसिक. किती शीट लागतं यार, हे पहा ओपन सिलेंडर आहे, म्हणजे वरतीचा काही एरिया नाही, इथे काही एरिया नाही. बट हा जो बेस आहे ना, बेसचा काहीतरी एरिया असेल ना, द बेस एरिया इज पाय आर स्क्वेअर गाइस, प्लस दिस कर्ड सरफेस एरिया. समजतं ना तुम्हाला, सिलेंडर आहे म्हणजे लाईक काइंड ऑफ दिस सिलेंडर, हा साईडचा जो सरफेस असेल ना, मग त्याचा पण तर एरिया घेतला पाहिजे की नाही शीटसाठी. अँड हा जो कर्ड सरफेस एरिया असतो तो काय आहे माहिती का, हे पहा, हे सर्कम्फरन्स इज 2 पाय आर इंटू हे हाईट केलं ना, तर तो कर्ड सरफेस एरिया येतो बरोबर. सो 2 पाय आर एच, दिस इज द एरिया ऑफ अ शीट रिक्वायर्ड. दिस इज द एरिया ऑफ शीट रिक्वायर्ड. आता हा जो एरिया आहे ना शीटचा, तो मिनिमम पाहिजे. अँड फॉर मिनिमम ॲज वेल एज फॉर मॅक्सिमम डेरिव्हेटिव्ह शुड बी इक्वल टू 0. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला 0 करायचा आहे, बट याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, या सिलेंडरचा हाईट पण तुम्ही चेंज करू शकता. मीन्स हाईट पण व्हेरिएबल आहे बरं, कारण की मी मॅन्युफॅक्चरर बनवणार आहे सिलेंडर, माझ्याकडे ऑप्शन्स आहेत ना, मी हाईट कमी जास्ती पण करू शकतो, रेडियस पण कमी जास्ती करू शकतो, माझ्याकडे ऑप्शन्स आहेत. समजतंय का. सो बोथ एच अँड आर आर व्हेरिएबल, दोघे पण चेंज होऊ शकतात, दोघे पण व्हेरिएबल आहे. ठीक आहे यार, बोथ एच अँड आर आर व्हेरिएबल, फाईन. मग काय विषय काय मग आता, मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करू, नाही का. सो हा जो इक्वेशन येणार आहे एरियाचा इक्वेशन, तर तो एका व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये आला पाहिजे. एरियाचा इक्वेशन हा एका व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये आला पाहिजे, सिंगल व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये एरियाचा इक्वेशन आला पाहिजे. सिंगल व्हेरिएबल काय यार, सिंगल व्हेरिएबल कसा करणार. मला वाटतं एच इज इक्वल टू ए क्यूब बाय आर स्क्वेअर लिहू का. हे पहा, एरिया शुड बी इक्वल टू पाय आर स्क्वेअर, ओके, प्लस 2 पाय आर एच. इन्स्टेड ऑफ एच आय विल राईट ए क्यूब डिवाइड बाय आर स्क्वेअर, असं टाकून देऊ का, बरोबर ना. म्हणजे आता हे पाहून मला समजतं की एरिया हे आरच्या फॉर्ममध्ये येतोय, सिंगल व्हेरिएबल आहे. नाउ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू आर. नाउ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू आर ने आपण आता डिफरन्शिएट करूया. आपण याला हे पण रब करतो, दिस व्हॉल्यूम ना पाय क्यूब, इथे आतमध्ये लिहितोय पाय ए क्यूब इज द व्हॉल्यूम, बरोबर ना. ठीक आहे, चलो आता डिफरन्शिएट करा यार, फॉर मॅक्सिमम अँड मिनिमम, और फॉर इथे लिहितो फॉर मिनिमम एरिया. फॉर मिनिमम एरिया डी ए बाय डी आर डेरिव्हेटिव्ह शुड बी इक्वल टू 0. करा, एरियाचा डेरिव्हेटिव्ह डी ए बाय डी आर इज इक्वल टू पाय ॲज इट इज आर स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह 2 आर, ओके, प्लस हे पाय आर, हे आर, आणि इथे फक्त आर राहतो, नाही का. 2 पाय ए क्यूब ॲज इट इज, 2 पाय ए क्यूब ॲज इट इज, अँड 1 बाय आर डेरिव्हेटिव्ह मायनस ऑफ 1 बाय आर स्क्वेअर. जसं 1 बाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 बाय एक्स स्क्वेअर असतो, बरोबर ना. फॉर मिनिमम एरिया डेरिव्हेटिव्ह शुड बी इक्वल टू 0. करा, डेरिव्हेटिव्ह शुड बी इक्वल टू 0, याला 0 करा, दॅट इज इक्वल टू इथे 2 पाय आर बनतो, 2 पाय आर बनतो. इथे काय रे मायनस आहे, हा मायनस ऑफ 2 पाय ए क्यूब डिवाइड बाय आर स्क्वेअर बनणार आहे, बरोबर ना. हा तिकडे जातो, दॅट मीन्स 2 पाय ए क्यूब डिवाइड बाय आर स्क्वेअर, इट शुड बी इक्वल टू 2 पाय आर बनणार आहे. 2 पाय गाइस कॅन्सल, आर स्क्वेअर इथे जाणार आहे, दॅट मीन्स ए क्यूब शुड बी इक्वल टू आर क्यूब, दॅट मीन्स ए इज इक्वल टू आर ना, दॅट मीन्स ए इज इक्वल टू आर, बरोबर ना. दॅट मीन्स ए इज इक्वल टू आर. सो एचा व्हॅल्यू आर आहे पहा इथे, ठीक आहे. एचचं व्हॅल्यू काय केलं तर एच म्हणजे ए क्यूब बाय आर स्क्वेअर ना, दॅट मीन्स एच इज इक्वल टू ए क्यूब डिवाइड बाय आर स्क्वेअर ना, बट आर इज ए ना, सो ए स्क्वेअर, दॅट मीन्स ए बनतो का रे, हा एच इज इक्वल टू ए बनतो का, एच इज इक्वल टू ए बनतो, येस, एच इज इक्वल टू ए बनतो. म्हणजे ना जो सिलेंडर तुम्ही बनवताय ना, त्याचा रेडियस हा ए असला पाहिजे, ॲट द सेम टाइम त्याचा हाईट पण एच असला पाहिजे. हाईट ॲज वेल एज रेडियस दोघे पण एच असले पाहिजे, तर मग तो मिनिमम एरियावाला सिलेंडर बनतो, ओके. तर काय विचारलं होतं क्वेश्चन पहा, फाइंड डायमेन्शन सो दॅट शीट रिक्वायर्ड इज मिनिमम. ओके, डायमेन्शन फाइंड केले ना आपण, रेडियस शुड बी ए, हाईट शुड बी ए. जर कोणी मला सांगितलं की मला पाय इंटू 10 क्यूब अशा डायमेन्शनचं सिलेंडर बनवायचं आहे, मग मी हा 10 घेईन, हा पण 10 घेईन. जर कोणी मला असं सांगितलं की 1000 मीटर क्यूब या डायमेन्शनचं सिलेंडर बनवायचं आहे तुला, मग मी काय करेन माहिती का यार, पाय ए क्यूब इज द व्हॉल्यूम, बरोबर, आणि व्हॉल्यूम रिक्वायरमेंट इज 1000.
सो ए क्यूबचं व्हॅल्यू फाइंड करेन 1000 डिवाइड बाय पाय, एचा व्हॅल्यू इथून कॅल्क्युलेट करेन, कॅल्क्युलेटर जो काही येईल तो येईल. मग तो जो व्हॅल्यू असेल तितक्या डायमेन्शनचा रेडियस, तितक्या डायमेन्शनचा हाईट असा सिलेंडर बनवेन, सो दॅट मिनिमम कॉस्टमध्ये तो बनून जाईल. यस, तर ठीक आहे. आता मी हे रब करतोय, जाऊया पुढे. सी नेक्स्ट हा वाला प्रॉफिट फंक्शन वाला काय म्हणताय. अ प्रॉफिट फंक्शन P of x of a firm selling x items per day is given by, हे प्रॉफिटचं फंक्शन आहे का डायरेक्टली. सो प्रॉफिट P of x is given by 150 minus of x, ओके, इंटू x minus of 1625. हा प्रॉफिट फंक्शन आहे, ठीक आहे. फाइंड नंबर ऑफ आयटम्स द फर्म शुड मॅन्युफॅक्चर टू गेट मॅक्सिमम प्रॉफिट. ओके, म्हणजे मॅक्सिमम प्रॉफिट पाहिजे यार, म्हणजे हा प्रॉफिट फंक्शनला मॅक्सिमाइज करायचं. आणि तुम्हाला माहिती मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी डेरिव्हेटिव्ह शुड बी इक्वल टू 0. करा यार, हे प्रॉफिटचा डेरिव्हेटिव्ह करतो मी, दॅट इज इक्वल टू काय यार, हा पहिले एक काम करतो, मल्टिप्लाय करून घेतो. दॅट मीन्स प्रॉफिट फंक्शन इट इज इक्वल टू गाइज 150x मायनस ऑफ x स्क्वेअर मायनस ऑफ 1625. ओके, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रॉफिट फंक्शन इट इज इक्वल टू 150x चा डेरिव्हेटिव्ह 150 मायनस ऑफ 2x 0 असतो असे. आता इथे लिहितो फॉर मॅक्सिमम अँड मिनिमम. मॅक्सिमम मिनिममसाठी डेरिव्हेटिव्ह शुड बी इक्वल टू 0, दॅट इज इक्वल टू 150 मायनस ऑफ 2x, मायनस 2x इकडे जातो. सो 2x शुड बी इक्वल टू 150, दॅट मीन्स x शुड बी इक्वल टू 75, x शुड बी इक्वल टू 75. म्हणजे ना x व्हॅल्यू 75. सो व्हॉट इज x गाइज, x काय रे इथे, प्रॉफिट फंक्शन P of x ऑफ फर्म सेलिंग x आयटम्स पर डे, म्हणजे x इक्वल टू 75. आपण सजेस्ट करतो की 75 आयटम सेल कर, प्रॉफिट मॅक्सिमम होईल. 75 आयटम सेल कर, प्रॉफिट मॅक्सिमम होईल, हे आपण इथे सजेस्ट करतो त्यांना. तुम्ही म्हणाल डेरिव्हेटिव्ह तुम्ही 0 केला, एक्सचा व्हॅल्यू 75 आला, मग 75 ला मॅक्सिमम असेल की मिनिमम असेल हे कसं समजणार. मग त्याच्यासाठी एक प्रोव्हिजन करूया, डबल डेरिव्हेटिव्ह करू ना आपण, d2y/dx². ओके, स्पार आहे 150 डेरिव्हेटिव्ह 0 मायनस ऑफ 2x डेरिव्हेटिव्ह मायनस 2. सो डबल डेरिव्हेटिव्ह इज निगेटिव्ह ना. सो ॲज डबल डेरिव्हेटिव्ह इज निगेटिव्ह, फंक्शन शुड बी मॅक्सिमम. डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह म्हणजे फंक्शन मॅक्सिमम असतं तिथे. म्हणजे इथे ना जे आलंय ना आपल्याला ते 75, तिथे फंक्शन मॅक्सिममच असणार आहे. फंक्शन शुड बी मॅक्सिमम. यस, पहा नेक्स्ट सम काय म्हणताय. फाइंड टू नंबर्स हुज सम इज 15. आपल्याला असे दोन नंबर्स फाइंड करायचे हुज सम इज 15. ओके, when square of one is multiplied by cube of other, okay, is maximum. म्हणजे हा जो प्रोडक्ट आहे ना, when square of one multiplied by cube of other, हा जो प्रोडक्ट आहे it should be maximum. ठीक आहे यार, एक काम करतो, y क्यूब असंच ठेवतो. बट व्हॉट इज x इज 15 मायनस y ना, 15 मायनस y ना, त्याचा स्क्वेअर. इट शुड बी, हा जो प्रोडक्ट आहे ना, दिस प्रोडक्ट शुड बी मॅक्सिमम. आपल्याला असं रिक्वायरमेंट आहे की हा मॅक्सिमम पाहिजे आपल्याला. तुम्ही ना हे असं का केलं, एक्सच्या जागी y का टाकला. हे पहा, सिंगल व्हेरिएबल मला गोष्ट पाहिजे, सिंगल व्हेरिएबल मध्ये मला गोष्ट पाहिजे, कारण की याला आपल्याला मॅक्सिमाइज करायचं आहे. अँड वी नो दॅट फॉर मॅक्सिमम अँड मिनिमम डेरिव्हेटिव्ह शुड बी इक्वल टू 0. बट डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, जर का x आणि y दोघे असतील तर इथे डिफरन्शिएशन करायचं असेल, हा जो हा जो प्रोडक्ट फंक्शन आहे, इथे जर का डिफरन्शिएशन करायचं असेल तर y विथ रिस्पेक्ट टू y करू की विथ रिस्पेक्ट टू x ने डिफरन्शिएट करू, त्याच्यातच कन्फ्युजन ना आपल्याला. तर ठीक आहे यार, सो म्हणून ना एका सिंगल व्हेरिएबल मध्ये हे आणायचं असतं. ना a मायनस ऑफ b होल स्क्वेअर, a स्क्वेअर 225 मायनस ऑफ ट्वाइस ab 30y प्लस b स्क्वेअर मीन्स y स्क्वेअर इंटू y क्यूब करायला लागेल, इंटू y क्यूब, अँड दॅट इज इक्वल टू p, अँड दॅट इज इक्वल टू p. यस, ठीक आहे. y क्यूब नि करा आतमध्ये मल्टिप्लाय, 225 y क्यूब, ओके, मायनस ऑफ 30 y चा 4 प्लस y रेज टू पॉवर 5, दॅट इज इक्वल टू p प्रोडक्ट फंक्शन, नाही का. आता हा तुम्हाला मॅक्सिमम पाहिजे ना, मग करा डेरिव्हेटिव्ह शुड बी इक्वल टू 0. सो dp बाय dy इट शुड बी इक्वल टू 0 विथ रिस्पेक्ट टू y करतोय ना, 225 ॲज इट इज, y क्यूब डेरिव्हेटिव्ह इज 3y स्क्वेअर, ओके यार, मायनस ऑफ 30 ॲज इट इज, y रेज टू 4 डेरिव्हेटिव्ह 4y क्यूब, डन, प्लस y रेज टू 5 डेरिव्हेटिव्ह 5y रेज टू पॉवर 4 करायला लागेल आपल्याला, इथे 5 इंटू y रेज टू पॉवर 4 करायला लागेल. यस, काय बनेल यार, जर हा वाला पार्ट मी इथे रब करतो, हा वाला पार्ट इथे रब करतोय, ठीक आहे. तर आपल्याला ना हा जो प्रोडक्ट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह याला 0 शी इक्वेट करायचं आहे, कारण की मॅक्सिमम मिनिममसाठी त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह शुड बी इक्वल टू 0, बरोबर. तर काय आहे ते, तर 225 इंटू 3 काही कॉमन निघतं का जरा पाहूया आपण आधी, नाही का. हा 5 आहे का, 5 इंटू वाय रेस्ट पॉवर 4, 5 नाही निघत, कॉमन 5 निघतं, इथून पण 5 निघतं. येस, ठीक आहे. चलो एक काम करतो, मी इथे लिहितोय आधी व्यवस्थित, 225 ओके इंटू 3 इंटू वाय स्क्वेअर, ओके, मायनस ऑफ 120, हा 120 वाय क्यूब, ओके, देन प्लस 5 इंटू वाय रेस्ट पॉवर 4, ठीक आहे. हे पण रब करतो आता, इज इक्वल टू 0 करतो, पहिले तर एक काम करा यार, 5y स्क्वेअर कॉमन करा. चला 5y स्क्वेअर कॉमन करा, ब्रॅकेटमध्ये इथे 5 कॉमन कराल तर तिथे काय बनतं यार, 45 का,
45 45 45 येस 45 बनणार आहे. ओके, सो 45 इंटू 3 इज 135 वाय स्क्वेअर. ओके, 5 कॉमन कराल इथून तर 24 बनणार, 24 वाय बनणार आहे. आणि 5 कॉमन कराल तर इथे वाय स्क्वेअर बनणार आहे फक्त, दॅट इज इक्वल टू 0 असं बनणार आहे. पहा आता हे 0 असण्यासाठी एकतर y इज इक्वल टू 0 असेल, नाहीतर हे इज इक्वल टू 0 असेल. एक तर y इज इक्वल टू 0 असेल, नाहीतर हा इज इक्वल टू 0 असेल. ॲग्रीड? तर पण पहा ते म्हणताय की सम ऑफ नंबर्स इज 15 ना, म्हणजे एक नंबर जो आहे त्याला 0 करता, म्हणजे दुसरा नंबर ऑटोमॅटिकली 15 होणार. बरोबर. स्क्वेअर ऑफ 1 याचा स्क्वेअर 15चा स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ 1 इज मल्टिप्लाइड बाय क्यूब ऑफ अदर. दिस प्रोडक्ट शुड बी मॅक्सिमम. हे मॅक्सिमम होऊच नाही शकत यार. पहा ना तुम्ही, 0 क्यूब 0 आहे. बरोबर ना. सो हा प्रोडक्ट मॅक्सिमम होऊच नाही शकत, हे पाहून समजतं. बरं, म्हणजे हा मी काम करतो y इक्वल टू 0 आला सोल्युशन मी कन्सिडरच नाही करणार, त्याला सोडून द्या डायरेक्टली. त्याला डायरेक्टली सोडून द्या, तो तिकडे जाऊन असे डिवाइड होतो आणि 0 बनतो असं समजून घ्यायचं. आता फक्त आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. आपल्याला हे सॉल्व्ह करायचं, फॅक्टर्स करून हे सॉल्व्ह करायचं. बरोबर. आता 24चे फॅक्टर्स पाडायचे सो दॅट प्रोडक्ट 135 येईल. मला वाटतं 15 इंटू 9 बनतं बहुतेक, नाही का. सो 135 वाय स्क्वेअर मायनस ऑफ 15 वाय मायनस ऑफ 9 वाय प्लस वाय स्क्वेअर इट शुड बी इक्वल टू 0. सो काय यार, तर काहीतरी झोल केला मी बहुतेक. इथे वाय स्क्वेअर कॉमन नाही आहे. कॉमन इथे वाय स्क्वेअर नाही येणार, इथे फक्त 135, इथे फक्त 135. बरोबर ना. ओके, आता करा बरं, इथून काही कॉमन निघतं का? 15 कॉमन निघतं. ब्रॅकेटमध्ये काय बनणार यार? 15 इथे 9 बनणार, 9 मायनस ऑफ वाय बनणार. ओके, मायनस ऑफ 9 कॉमन करतो मी, मायनस ऑफ वाय कॉमन करतो इथे, मायनस ऑफ वाय कॉमन गाईस. ब्रॅकेटमध्ये 9 मायनस ऑफ वाय बनणार आहे इथे, दॅट इज इक्वल टू 0. सो एक तर फर्स्ट ब्रॅकेट 15 मायनस ऑफ वाय, सेकंड ब्रॅकेट इज 9 मायनस ऑफ वाय, दॅट इज इक्वल टू 0. दॅट मीन्स एक तर पहा 15 शुड बी इक्वल टू वाय, मीन्स वाय शुड बी इक्वल टू 15 और वाय शुड बी इक्वल टू 9. असे दोन सोल्युशन आपल्याला तो देतोय. बट 15 वाला सोल्युशन आपण रेफर नाही करणार हा. का? कारण की एक पार्ट जर का 15चा असेल तर दुसरा पार्ट 0 असेल यार, दुसरा पार्ट तर 0 असेल. मग एकाचा स्क्वेअर दुसऱ्याचा क्यूबचं प्रोडक्ट कराल तर एक तर 0 राहणारच आहे. सो प्रोडक्ट शुड बी 0. मॅक्सिमम प्रोडक्ट फाइंड करायचं. सो हे निग्लेक्ट करतोय मी इथे. ओके, आणि रेफर करतोय हा वाला पॉईंट, y इज इक्वल टू 9 वाला पॉईंट. जर का y इज इक्वल टू 9 असेल तर x इक्वल टू 6 असेल, बिकॉज ॲडिशन शुड बी 15 ना, ॲडिशन शुड बी 15 असं ते म्हणतात. बरोबर. ठीक आहे, चलो. ओके, आता मला डायरेक्टली समजलं यार की y इज इक्वल टू 9 टाकलं तर फंक्शन मॅक्सिममच येणार आहे. आता डबल डेरिव्हेटिव्ह करून चेक करण्याची गरज नाही, बट स्टील तुम्हाला चेक करायचं असेल तर हा जो आपला सिंगल डेरिव्हेटिव्ह होता, हा वाला जो आपला सिंगल डेरिव्हेटिव्ह होता, तर त्याला परत एकदा डेरिव्हेटिव्ह करून तुम्ही पहा. याला परत, सॉरी हा नाही, हा इथे हा आणि हा सेमच आहे ॲक्च्युअलमध्ये. त्याचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह करून पहा. x इक्वल टू 6 टाका. x इक्वल टू काय? 6, x नाही आहे y यार, y. ओके, y इज इक्वल टू 6 टाका. तुम्हाला तो आन्सर निगेटिव्ह बनेल, म्हणजे तुम्हाला समजेल की तो मॅक्सिमम आहे y इज इक्वल टू 6 वरती. सो गाईज काय म्हणतात ते, फाइंड 2 नंबर्स ना. सो फर्स्ट नंबर इज y इज इक्वल टू 9 टाकायचा होता, सॉरी y इज इक्वल टू काय 9 टाकायचा होता इथे. ओके, सो फर्स्ट नंबर y इज इक्वल टू 9 हा फर्स्ट नंबर असेल आणि x इक्वल टू 6 हा सेकंड नंबर असेल. थोडंसं कन्फ्यूज झालं यार, मला वाटलं वायचा व्हॅल्यू काढला आहे तर एक्स का लिहिला आहे. ओके, दुसरा नंबर एक्स होता ना. ओके, ठीक आहे. सो फर्स्ट नंबर इज 9, सेकंड नंबर इज एक्स. ओके, हा आपला इथे आन्सर असणार आहे. सो असे 2 नंबर्स आहेत. येस गाईज, तर पहा यार, काही न्यूमेरिकल्स केले आहेत आपण मॅक्सिमम आणि मिनिमाचे. तर तुम्हाला जर काही या एक्सरसाइजमधले हर एक न्यूमेरिकल पाहिजे असेल सॉल्व्ह करून, तर इथे खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला एक प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हच्या. ओके, तिथे तुम्हाला या एक्सरसाइजचे सर्व न्यूमेरिकल सॉल्व्ह करून मिळतील. ईच अँड एव्हरी न्यूमेरिकल तुम्हाला तिथे सॉल्व्ह करून मिळेल. ओके, तर मी सजेस्ट करतो तुम्हाला की प्रत्येक न्यूमेरिकल तुम्ही सॉल्व्ह तर कराच यार. ओके, जो कोणता न्यूमेरिकल नाही आला तर व्हिडिओमध्ये जाऊन पाहून घ्या. ओके, तर पाल मुलांना आता आपण इथे इम्पॉर्टंट रिझल्ट डिस्कस करतोय एंट्रन्स पॉईंट ऑफ व्ह्यू. काय आहे? लार्जेस्ट कोन हॅव्हिंग फिक्स्ड स्लांट हाईट. या कोनचा स्लांट हाईट फिक्स आहे असं जर का डिमांड आहे कोणाचा, नाही का. एल अशा स्लांट हाईटचा कोन बनवायचा, एल अशा स्लांट हाईटचा कोन बनवायचा. मग कोणी असंही बनवू शकेल यार. एल हाईटचा कोन आहे पहा, एल स्लांट हाईट असलेला कोन आहे. कोणी असंही बनवेल, आणखीन वाईड करेल. हे पहा, हे फिक्स ठेवायचं, हे फिक्स ठेवायचं. जर का मी याला असं वाईड करेन आणखीन, नाही का, म्हणजे समजा असा करेन पहा, हा आणि हा फिक्स आहे बरं. मग कोण असा बनेल पहा, असंही बनवू शकतो यार कोण, असंही बनवू शकतो कोण. समजलं का तुम्हाला? सो एल स्लांट हाईटचा कोन बनवायचा आहे. बट काय म्हणतात ते, लार्जेस्ट कोन म्हणे. सो स्लांट हाईट एल असला पाहिजे, पण कोनचा व्हॉल्यूम मॅक्सिमम असला पाहिजे, व्हॉल्यूम मॅक्सिमम असला पाहिजे. हा जो कोन बनवला होता ना, तर भलेही तो एल स्लांट हाईट आहे, पण व्हॉल्यूम किती, एवढाचा व्हॉल्यूम आहे, मिनिमम व्हॉल्यूम म्हणजे कमीत कमी व्हॉल्यूम आहे तो, नाही का. सो मॅक्सिमम व्हॉल्यूमचा जर कोन बनवायचा असेल ऑफ अ फिक्स्ड स्लांट हाईट
इन दॅट केस हा जो थिटा असतो ना सेमी व्हर्टिकल अँगल, तर तो tan थीटा इज इक्वल टू, और थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ √2 असतो. थीटा इज इक्वल टू गाईज tan इनवर्स ऑफ √2 असं मॅच झालं पाहिजे. म्हणजे ना tan थीटा हा √2 असतो. tan थीटा हा किती असतो? √2 असतो. मग हे फॉलो करायचं फक्त. बरोबर. मग तुम्हाला विचारलं की मॅक्सिमम व्हॉल्यूम काय असेल. यार आपल्याला माहिती मॅक्सिमम व्हॉल्यूम ऑफ कोन इज कोनचा व्हॉल्यूम काय? 1/3 पाय r²h. मग तुम्ही म्हणणार सर आम्हाला रेडियस पण माहित नाही, आम्हाला h पण माहित नाही, मग काय करणार? मग मी तुम्हाला म्हणतो रेडियसला r कन्सिडर कर, h ला हाईटला h कन्सिडर कर. tan थीटा माहिती ना तुला, tan थीटा काय आहे? √2 आहे ना. पहा ना, tan थीटा इज √2 ना. tan थीटा म्हणजे अपोजिट साइड बाय ऍडजस्टंट साइड. सो r/h. सो r/h इज इक्वल टू √2 आहे ना. दॅट मीन्स r इज इक्वल टू h √2 आहे ना. मान्य आहे? मग तुम्ही म्हणणार ठीक आहे r इज इक्वल टू h √2 आहे. सो 1/3 पाय, हे पहा r² इंटू h लिहायचं आपल्याला. r म्हणजे h √2 आहे, r चा स्क्वेअर करायचा म्हणजे 2h करायचं. इथे किती 2h करायचं. बट 1-2 मिनिटं परत आणखीन 1-2 मिनिट फक्त. h पण दिला नाही, r पण दिला नाही. भले r आणि h मध्ये रिलेशन आलाय, बट गिवन इज दिस स्लांट हाईट ना. त्यात पण आपल्याला हे पण माहिती h² प्लस r² इज l². काय h² प्लस r² इज इक्वल टू l². h काय यार? r². एक मिनिट, h² ला h² लिहितो प्लस r² ला मी 2h² लिहितो आणि दॅट इज इक्वल टू l². म्हणजे समजतं का? 3h² इज इक्वल टू l². झेपतं का हे? म्हणजे h चा व्हॅल्यू इथून तुम्ही l च्या फॉर्म मध्ये काढू शकता, किंवा h² चा व्हॅल्यू h² इज इक्वल टू l²/3 करू शकतो मी इथे. h² व्हॅल्यू इज l²/3 करू शकतो. पाय एरिया मीन्स व्हॉल्यूम मीन्स 1/3 पाय r². r इज 2h². r² इज 2h² इंटू h तर आहेच आहे. सो h³ येतो इथं. इथून h चा व्हॅल्यू फाइंड करा इन टर्म्स ऑफ l/√2 येतो ना, l/√3 येतो ना. स्क्वेअर अंडर म्हणजे स्क्वेअर जर का मी कॅन्सल केलं तर h चं व्हॅल्यू l डिवाइड बाय √3. थोडंसं आता हँड रायटिंग गेलं इथं, नाही का, खराब झालं. ठीक आहे. काय रे बाबा, h इज इक्वल टू l डिवाइड बाय √3 असं येणार आहे. मग हा h इथे यूज करा यार. मग तुम्हाला आला ना मॅक्सिमम व्हॅल्यू l च्या फॉर्म मध्ये येईल की नाही, मॅक्सिमम व्हॅल्यू l च्या फॉर्म मध्ये येईल की नाही. बरोबर ना. सो ही गोष्ट लक्षात ठेवायची बघा तुम्हाला. नाव नेक्स्ट काय म्हणतात? सिलेंडर विथ लीस्ट सरफेस एरिया हॅव्हिंग फिक्स्ड व्हॉल्यूम. सिलेंडर विथ लीस्ट सरफेस एरिया विथ फिक्स्ड व्हॉल्यूम. म्हणजे व्हॉल्यूम फिक्स तेवढीच पाहिजे आपल्याला. व्हॉल्यूम फिक्स तेवढंच व्हॉल्यूमचा सिलेंडर बनवायचा आपल्याला. बट लीस्ट सरफेस एरिया म्हणे. बट विथ लीस्ट सरफेस एरिया कमीत कमी असला पाहिजे. बहुतेक अशी एक टाकी बनवली होती आपण आता, बरोबर ना. मग अशा केसमध्ये काय असतं माहिती का? अशा केसमध्ये सिलेंडर विथ फिक्स्ड व्हॉल्यूम अँड लीस्ट सरफेस एरिया या केसमध्ये जो हाईट असतो ना, हाईट तर सिलेंडरचा हाईट ना त्या डायमीटर इतका असतो. सिलेंडरचा हाईट मुलांना त्या डायमीटर इतका असतो विथ लीस्ट सरफेस एरिया. ठीक आहे. ओके ठीक आहे. बट आता हा जर का आन्सर तुमच्या त्या समसोबत मॅच नसेल करत तर समजून घ्या तिथे ओपन सिलेंडर होता, हा क्लोज सिलेंडर. ओके. नाउ नेक्स्ट काय म्हणतात यार? लार्जेस्ट सिलेंडर इन अ स्पियर ऑफ रेडियस आर. मोठ्यातला मोठा सिलेंडर बनवायचा कशामध्ये? स्पियर ऑफ रेडियस आर. पहा, आर रेडियसच्या स्पियर मध्ये मोठ्यातला मोठा सिलेंडर बसवून टाका काहीतरी करून, नाही का. मग असं करायचं असेल ना तर त्या सिलेंडरचा हाईट हा 2r/√3 असतो. किती? 2r/√3. त्या सिलेंडरचाच रेडियस हा √2/3r असतो. मग तुम्ही म्हणाल त्या सिलेंडरचा व्हॉल्यूम किती? मग लार्जेस्ट व्हॉल्यूम किती आहे त्या सिलेंडरचा? व्हॉल्यूम इज πr² आहे ना सिलेंडरचा. सो पाय r चा व्हॅल्यू काय यार? पहा 2/3r² करायला लागेल. h चा व्हॅल्यू काय यार? 2r/√3 करायला लागेल. सो दी लार्जेस्ट व्हॉल्यूम त्या सिलेंडरचा लार्जेस्ट सिलेंडरचा व्हॉल्यूम काय बनेल रे? वरती 4 बनेल. 4πr³ डिवाइड बाय 4√3 बनेल. सो हा आपला आन्सर बनेल इथे. बरोबर. तर हे सर्व असे रिझल्ट्स ना लक्षात ठेवणे, पाठ करणे थोडंसं अवघड, विसरून जातं ओव्हर द पिरियड, थोडंसं ड्युरेशनमध्ये विसरून जातं. बट तुम्हाला काय करायचं माहिती का? जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह नोट्स बनवतात ना, त्या नोट्समध्ये हे लिहायचं फक्त लास्टच्या पेजवरती. म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही एक्झाम अटेम्प्ट कराल ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हे वाचून जायचं फक्त. अशी स्ट्रॅटेजी आपण इथे यूज करूया. ओके. सी नेक्स्ट काय म्हणतात? लार्जेस्ट कोन इन अ स्पियर ऑफ रेडियस आर. हे बघा, मोठ्यात मोठा कोन पाहिजे. आता कोन तर नाही मिळाला यार, मी इथे मग म्हणून ट्रायंगल ड्रॉ केला. बट समजून घ्या की हा कोन आहे. हा कोन आहे बरं, ऍक्च्युअली कोन आहे. दिस कोन. लार्जेस्ट कोन इन अ स्पियर असं जर का पाहिजे असेल, स्पियर ऑफ रेडियस किती? आर. या स्पियरचा जो रेडियस येणार आहे, या स्पियरचा जो रेडियस आहे तो आर आहे. मग लार्जेस्ट
कोण जर का टाकायचं असेल त्या स्पिअरमध्ये तर त्या केसमध्ये त्या कोनची जी हाईट असते ना, हाईट ऑफ कोन इट शुड बी 4r/3. 4r/3 इतकी हाईट असली पाहिजे कोनची. आणि त्या कोनचा जो बेसचा रेडियस आहे ना दॅट शुड बी 2√2r/3 असं असलं पाहिजे. मग तुम्ही म्हणाल तो लार्जेस्ट कोन आहे ना, मग त्याचं व्हॉल्यूम किती आहे, लार्जेस्ट व्हॉल्यूम काय त्या कोनचं नाही का, व्हॉल्यूम ऑफ कोन इज 1/3 πr². सिंपल. एच माहिती ना तुम्हाला 4r/3, आर पण माहिती ना 2√2r/3, 2√2r/3 तो टाकून द्या दोन्ही, तुम्हाला मॅक्सिमम व्हॉल्यूम येईल. म्हणजे मॅक्सिमम व्हॉल्यूमवाला कोन येऊन जाईल तुम्हाला. यस स्टुडंट्स, सो हे काही रिझल्ट्स तुम्ही लक्षात ठेवाल तर बरं होईल यार. ओके, तर कारण की यांचं डेरिव्हेशन जे आहे ना ते थोडंसं लेंदी आहे. ओके, एंट्रन्समध्ये तर विचारण्याचा प्रश्नच नाही, किंवा आला जरी तसा क्वेश्चन तर तितकं मोठं डेरिव्हेशन करून करणे हे लाईक काइंड ऑफ टाइम वेस्टिंग आहे पूर्णपणे. बरोबर. सो मी सजेस्ट करतो की मी आत्ता जे रिझल्ट सांगितले ना ते थोडंसं लक्षात ठेवा. बरोबर. तर पहा यार, आता मी घेतोय DPP नंबर 4. याच्यामध्ये आपण करतोय पहा मॅक्सिमा आणि मिनिमाचे MCQs. टोटल 10 MCQs आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल तुम्हाला, डाउनलोड करा, आधी सॉल्व्ह करा, क्रॉस चेक करा, जो नाही आला तो इथे पहा. यार क्वेश्चन नंबर 1 काय म्हणतात ते, आयडेंटिफाय पोझिशन ऑफ पॉइंट P ऑन द सेगमेंट AB. ठीक आहे, AB सेगमेंट इथे, दिस इज A, दिस इज B. AB सेगमेंट वरती कुठेतरी पॉइंट P आहे म्हणा. ABचा जो लेंथ आहे ना दॅट इज 8. ओके, सो दॅट AP² प्लस BP² इज मिनिमम. बरोबर. AP² प्लस BP² आपल्याला मिनिमम पाहिजे. हे स्क्वेअर प्लस हे स्क्वेअर आपल्याला मिनिमम पाहिजे. तुम्हाला समजतं का, एपीला जर का मी x बोलेन ना तर बीपीला मी 8 - x बोलायला लागेल. सो x² प्लस 8 - x होल स्क्वेअर इट शुड बी, हा जो काही आहे यार, हा जो काही आहे समजा मे बी हा P आहे, समजा P बोलूया त्याला काहीतरी, तर P ची आपल्याला मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायची. सो AP² प्लस BP² इट शुड बी मिनिमम, म्हणजे P चा मिनिमम व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचं. यस, फॉर मिनिमम मॅक्सिमम काय, डेरिव्हेटिव्ह शुड बी इक्वल टू 0. करा डेरिव्हेटिव्ह, x डेरिव्हेटिव्ह 2x प्लस याचा डेरिव्हेटिव्ह 2 8 - x, बट -x चा डेरिव्हेटिव्ह -1 इट शुड बी इक्वल टू 0. याचा डेरिव्हेटिव्ह dp/dx ना. सो मिनिमम व्हॅल्यूसाठी किंवा मॅक्सिमम व्हॅल्यूसाठी त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह शुड बी 0. हा 0 असला पाहिजे. मग करा यार, हा काय बनतो 2x, हा मायनस आहे, -2 × 8 - x इट शुड बी इक्वल टू 0. हा तिकडे जातो प्लस बनतो 2x इज इक्वल टू 2 × ब्रॅकेट 8 - x आहे. सो 2 विल गेट कॅन्सल हियर. ओके, सो -x इज प्लस होईल, x प्लस x इज 2x दॅट इज इक्वल टू 8. दॅट मीन्स x व्हॅल्यू इज इक्वल टू 4. x व्हॅल्यू इज इक्वल टू काय बनणार आहे, 4 बनणार आहे. 4 म्हणजे एक्झॅक्टली 4 म्हणजे समजता, हा टोटल 8 आहे तर हा 4 आणि हा 4 म्हणजे एक्झॅक्टली मधात असला पाहिजे तो पॉईंट, एक्झॅक्टली मधात असला पाहिजे तो पॉईंट, तरच मग तो मिनिमम होईल. तर मिनिमम कुठे प्रूव्ह केलं सर, फक्त तो पॉईंट तर काढला, मग त्या पॉईंटवरती मॅक्सिमम पण होऊ शकतो, मिनिमम पण होऊ शकतो, मॅक्सिमम पण होऊ शकतो आणि मिनिमम पण होऊ शकतो. मग मी तेच म्हणतोय, करा एक काम करा, सिंगल डेरिव्हेटिव्ह आपला हा होता ना, याचा जरा आणखीन एकदा डेरिव्हेटिव्ह करून बघा तुम्ही, आणखीन एकदा करा. 2x चा डेरिव्हेटिव्ह इज 2 डन. पहा हा 2 × 8 16 चा डेरिव्हेटिव्ह असंही 0 असतो, सोडून द्या. मायनस मायनस प्लस प्लस x आहे ना, हा म्हणजे 2 × x इज 2x. 2x चा डेरिव्हेटिव्ह अगेन 2. पहा डबल डेरिव्हेटिव्ह कसा झाला रे, डबल डेरिव्हेटिव्ह हा पॉझिटिव्ह झाला, दॅट मीन्स फंक्शन शुड बी मिनिमम ॲट दॅट पॉईंट. त्या पॉईंटवरती फंक्शन कसं असलं पाहिजे, मिनिमम. ओके, सी क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय म्हणतात रे ते, व्हॅल्यू ऑफ a फॉर विच द फंक्शन हॅज अ एक्स्ट्रीमम ॲट x इक्वल टू π/3. एक्स्ट्रीमम म्हणजे काय, एक तर मॅक्सिमम किंवा मिनिमम. पारे फंक्शन म्हणजे y इज इक्वल टू a × sin x. ठीक आहे यार, प्लस 1/3 × sin 3x. असं एक फंक्शन आहे, असं एक फंक्शन आहे. तर ते आपल्याला असं विचारतात की एचा असा काहीतरी व्हॅल्यू सांग, एचा असा काहीतरी व्हॅल्यू सांग की फंक्शन हा मॅक्सिमम किंवा मिनिमम असेल π/3 ला. मॅक्सिमम आणि मिनिमम पॉईंटवरती माहिती आहे यार, मॅक्सिमम आणि मिनिमम पॉईंटवरती डेरिव्हेटिव्ह 0 करायचा असतो आपल्याला. करा डेरिव्हेटिव्ह दॅट शुड बी इक्वल टू a ॲज इट इज sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x करा, प्लस 1/3 ॲज इट इज sin 3x चा डेरिव्हेटिव्ह cos 3x करा, इंटू 3 करायला लागेल आपल्याला. इंटू काय करायला लागेल, 3 करायला लागेल. येस सर, डेरिव्हेटिव्ह 0 करायचं, बट डेरिव्हेटिव्ह ॲट π/3 0 आहे. बरोबर, π/3 ला डेरिव्हेटिव्ह 0 आहे. बरोबर, टाका π/3, cos π/3 इज 1/2. सो a/2 बनेल तो, a/2 प्लस π/3 टाकाल ना, π/3 60 इंटू 3 कराल तर 180 बनेल. cos 180 इज -1, 3 विल गेट कॅन्सल. सो हा -1 बनतो इथं. बरोबर, सो -1 तिकडे जाऊन +1 बनतो. दॅट मीन्स a/2 इज इक्वल टू +1, दॅट मीन्स a इज इक्वल टू 2. a इज इक्वल टू काय बनणार आहे, 2. दॅट मीन्स ऑप्शन नंबर डी हा आपला इथे आन्सर असणार आहे. नाउ सी क्वेश्चन नंबर 3 काय म्हणतात पहा, लिस्ट व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल. या पॉलिनॉमियलचा आपल्याला लिस्ट व्हॅल्यू फाइंड करायचा आहे. असेल यार पॉलिनॉमियलचा ग्राफ असं काहीतरी असेल. ओके, तर आपल्याला ते लिस्ट व्हॅल्यू फाइंड करायची त्या पॉलिनॉमियलची, त्या पॉलिनॉमियलची लिस्ट व्हॅल्यू म्हणजे मिनिमम व्हॅल्यू. सो मॅक्सिमम मिनिममचा कॉन्सेप्ट काय बोलतोय पहा, y इज इक्वल टू x³ -18x² प्लस 96. ओके ना, असं एक फंक्शन आहे. करा डेरिव्हेटिव्ह, y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx. यस, x³ डेरिव्हेटिव्ह 3x² -36x प्लस 9.
पहा यार हे असं बनतोय, बरोबर ना. तर आपल्याला माहिती मॅक्सिमम आणि मिनिमम साठी डेरिव्हेटिव्ह शुड बी इक्वल टू 0. डेरिव्हेटिव्ह शुड बी इक्वल टू 0. ओके, सो हा जो डेरिव्हेटिव्ह आहे ना हा 0 असला पाहिजे. सो करा 0 इक्वेट त्याला. सो 0 शुड बी इक्वल टू 3x². अदरवाइज एक काम करा ना, 3 कॉमन करा. 3 कॉमन करा, इथे ब्रॅकेटमध्ये x² मायनस ऑफ 12x प्लस 3 बनणार आहे. ओके, सो तो 3 असते तिकडे जाऊन 0. सो x² मायनस ऑफ 12x प्लस 3 इट शुड बी इक्वल टू 0. हे पहा मॅक्सिमम आणि मिनिमम दोन्ही पॉईंट काढतोय बरं आपण. ओके, इथे लिहू का फॉर मॅक्सिमा मिनिमा, फॉर मॅक्सिमा अँड मिनिमा. सो गाइस फॉर मॅक्सिमा अँड मिनिमा that derivative has to be 0. that derivative has to be 0. तो डेरिव्हेटिव्ह जो काही आहे हा 0 असला पाहिजे. सो x² मायनस ऑफ 9x मायनस ऑफ 3x काय करतोय, काही जरा झोल झाला दिसतोय, काहीतरी प्रॉब्लेम झाला का. x³ डेरिव्हेटिव्ह 3x² फाईन. देन मायनस ऑफ 36x. ओके 96 आहे यार, हा 96 आहे, काय वाचतोय मी, 96x आहे. ओके, सो 96 बनणार आहे इथे. 96 जर का बनेल तो इथे, तर इथे 32 बनणार आहे, बरोबर ना. सो इथे लिहितो यार 32 लिहितो, 32 बरोबर. तर पहा यार काही फॅक्टर्स वगैरे काही होतात का. ओके, इज इक्वल टू 0 करायचं, इज इक्वल टू 0 करायचं. सो x² मायनस ऑफ 8x मायनस ऑफ 4x प्लस 32 दॅट इज इक्वल टू 0. सो x कॉमन करा, x मायनस ऑफ 8 मायनस 4 कॉमन करा, x मायनस ऑफ 8 अँड दॅट इज इक्वल टू 0. सो फर्स्ट ब्रॅकेट x मायनस ऑफ 4, सेकंड ब्रॅकेट x मायनस ऑफ 8 अँड दॅट इज इक्वल टू 0. बरोबर ना, म्हणजे एकतर x इज इक्वल टू 4 नाहीतर x इज इक्वल टू 8. एकतर x इज इक्वल टू 4 बनणार नाहीतर x इज इक्वल टू 8 बनणार. यस, मग 4 ला मिनिमम की 8 ला मिनिमम काय माहिती यार. मग याच्यासाठी डबल डेरिव्हेटिव्ह करायला लागतो आपला. सिंगल डेरिव्हेटिव्ह तो होता, तो त्याचा करा डबल डेरिव्हेटिव्ह, याचा डबल डेरिव्हेटिव्ह करा, काय बनतो 6x बनतो. x² डेरिव्हेटिव्ह 2x, 3 × 2x इज 6x. ओके, मायनस ऑफ 36 ॲज इट इज x डेरिव्हेटिव्ह 1 बरोबर. आणि ह्या कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह असंही 0च बनतो यार. सो गाइस दिस इज डबल डेरिव्हेटिव्ह d²y/dx². दिस इज डबल डेरिव्हेटिव्ह. 4 जर का मी इथे टाकेन ना, 6 × 4 इज 24, 24 मायनस 36 इज मायनस 12. सो 4 टाकल्यानंतर हा डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह बनतो, म्हणजे फंक्शन मॅक्सिमम बनतो. बट आपल्याला काय, अरे मिनिमम पाहिजे व्हॅल्यू, नाही मॅक्सिमम नको आपल्याला, मिनिमम पाहिजे. सो मिनिमम x इक्वल टू 8 ला बनणार. पहा बरं टाकून 8, 6 × 8 करा, 48 मायनस 36 करा तर 12 बनतो, प्लस बनतो, पॉझिटिव्ह. सो डबल डेरिव्हेटिव्ह इज पॉझिटिव्ह, दॅट मीन्स फंक्शन इज मिनिमम ॲट दॅट पॉईंट. x इक्वल टू 8 ला तो मिनिमम असेल. एक काम करा, इथे 8 टाका, इथे 8 टाकून द्या तुम्ही, x जागी 8 टाका, कॅल्क्युलेशन करा, काहीतरी तुम्हाला आन्सर डेफिनेटली मिळून जाणार आहे तिथे. यस, चलो जातो मी पुढे जातो. पहा आता काय म्हणताय. व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ लार्जेस्ट कोन दॅट कॅन बी इन्स्क्राइब्ड इन अ स्फिअर ऑफ रेडियस r. तर आता मला असं वाटतं की हे शिकवलंय. स्फिअर ऑफ रेडियस r दाखवू का मी तुम्हाला इथे. पहा काय, लार्जेस्ट कोन इन अ स्फिअर ऑफ रेडियस r. लार्जेस्ट कोन इन अ स्फिअर ऑफ रेडियस r काय सांगितलं होतं मी तुम्हाला. याचा व्हॉल्यूम विचारतात ते. याचा व्हॉल्यूम काय असतो, व्हॉल्यूम ऑफ कोन इज 1/3 पाय r² h, बरोबर की नाही. सो 1/3 पाय एवढीच r² यार, रेडियसचा स्क्वेअर, त्याचा स्क्वेअर करा बरं, काय बनतो तो 8r² डिवाइड बाय 9 बनणार इंटू h. काय रे h, 4r डिवाइड बाय 3 बनणार आहे. येस और नो. तर काय होणार आहे पहा आता, की कॅन्सल वगैरे काही होतं का रे. 4 3 3 9 इंटू 9 इज 81, 8 इंटू 4 इज 32, 32/81 पाय r³ काय 32/81 pi r³ is the volume of largest cone. 32/81 लक्षात ठेवा काय, 32/81 हाच आहे ना क्वेश्चन. ओके, सो गाइज व्हॉल्यूम ऑफ लार्जेस्ट कोन इज 32/81 pi r³. बट मी एक काम करतो, 32 ला मी काय करतो पहा, 8/27 इंटू 4/3 इंटू पाय r³ असं लिहू शकतो ना. 8 × 4 32, 81, 4/3 पाय r³ इज दी व्हॉल्यूम ऑफ स्फिअर. सो लार्जेस्ट कोणचं व्हॉल्यूम काय, 8/27 किती 8/27 टाइम्स द व्हॉल्यूम ऑफ गिवन स्फिअर. 8/27 टाइम्स व्हॉल्यूम ऑफ गिवन स्फिअर. येस, कोणच विचारला होता ना, व्हॉट इज दी व्हॉल्यूम ऑफ लार्जेस्ट कोन. येस करेक्ट. नाउ सी क्वेश्चन नंबर 5 काय म्हणतात, रिअल नंबर विच मोस्ट एक्सिड्स इट्स क्यूब इज. असा रिअल नंबर जो त्याच्या क्यूब पासून सर्वात जास्त दूर आहे. रिअल नंबर, ओके, रिअल नंबर विच मोस्ट एक्सिड्स इट्स क्यूब इज. बरोबर. असा एक रिअल नंबर सांगा, असा एक रिअल नंबर जो की त्याच्या क्यूब पासून सर्वात जास्त दूर आहे, असा रिअल नंबर सांगा. रिअल नंबर आणि याचा क्यूब
यांच्यातलं डिफरन्स जास्त पाहिजे म्हणे. एक्सिड्स म्हणजे हा जास्त पाहिजे, हा कमी पाहिजे, हा जास्त पाहिजे, हा कमी पाहिजे, असं मला एक्स व्हॅल्यू सांगायचं तुम्ही. सो एक्स मायनस ऑफ एक्स क्यूब मॅक्सिमम पाहिजे आपल्याला, असा फंक्शन बनला ना मग आता इथं, बरोबर. हा फंक्शन आहे आपला, वाय बोलतोय मी आता, नाही का. करा डेरिव्हेटिव्ह, वाय डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. हे पहा मॅक्सिमम, फॉर मॅक्सिमम मिनिमम डेरिव्हेटिव्ह शुड बी 0. डेरिव्हेटिव्ह तर करा आधी, एक्स डेरिव्हेटिव्ह 1 मायनस ऑफ 3x स्क्वेअर, बरोबर ना. डेरिव्हेटिव्ह शुड बी इक्वल टू 0, दॅट मीन्स 1 मायनस ऑफ 3x स्क्वेअर. करा यार, 3x स्क्वेअर शुड बी इक्वल टू 1, दॅट मीन्स x स्क्वेअर शुड बी इक्वल टू 1/3, दॅट मीन्स x शुड बी इक्वल टू 1/√3, x शुड बी इक्वल टू 1/√3. तुम्ही मला हे सांगा की आपला हा फंक्शन होता ना, हा डेरिव्हेटिव्ह होता ना, डेरिव्हेटिव्हचा डबल डेरिव्हेटिव्ह करा. 1चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस ऑफ 6x, हा पॉईंट टाका. तो पॉईंट टाकल्यानंतर मला समजलं की डबल डेरिव्हेटिव्ह पण निगेटिव्ह येणार. कसं काय, मायनस ऑफ 6 एक्सचा व्हॅल्यू 1/√3 करा यार. सो डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आहे ना, डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आहे, दॅट मीन्स फंक्शन इज मॅक्सिमम ॲट दॅट पॉईंट. म्हणजे तो जो नंबर आहे ना, तो नंबर 1/√3 आहे. 1/√3 आणि 1/√3चा क्यूब जर का कराल तर डिफरन्स सर्वात जास्त येतो. म्हणजे आणि हा एक्सिड्स, म्हणजे हा मोठा आहे त्याच्यापेक्षा, असं पण पाहिजे आपल्याला. सो गाइस आन्सर शुड बी 1/√3, दॅट इज ऑप्शन नंबर बी, हा आपला इथे आन्सर बनणार आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन पहा काय म्हणतात. लेंथ ऑफ पेरिमीटर ऑफ अ सेक्टर ऑफ अ सर्कल इज 20 सेंटीमीटर म्हणे. तो पेरिमीटर ऑफ सेक्टर म्हणे, ठीक आहे. पहा काय यार, हा जो सेक्टर आहे ना, आर आणि हा आर थिटा असतो नाही का, आर्क म्हणजे. सो आर प्लस आर थिटा 20 सेंटीमीटर म्हणे. सो हा जो पेरिमीटरचा, सेक्टरचा जो पेरिमीटर आहे ना 20 सेंटीमीटर असं ते म्हणतात, ठीक आहे यार. मॅक्सिमम एरिया ऑफ सेक्टर इज, म्हणजे सेक्टरचा मॅक्सिमम एरिया काढायचा आहे आपल्याला. एरिया ऑफ सेक्टर असतो पाय हाफ आर स्क्वेअर थिटा. सेक्टरचा एरिया काय असतो, हा जो सेक्टर असतो ना, हा सेक्टर, अँग्युलर मेजरमेंट 11th, हाफ आर स्क्वेअर थिटा इज द एरिया ऑफ सेक्टर विथ थिटा शुड बी इन रेडियन ना. इतकं फक्त फॉलो करायचं आपल्याला. मग पाय मी इथे आर थिटाला 20 मायनस ऑफ 2r लिहू शकतो ना. म्हणजे मी इथे थिटाला मुलांना 20 मायनस ऑफ 2r डिवाइड बाय आर लिहू शकतो ना. सो एरिया ऑफ सेक्टर काय बनलाय माहिती का, एरिया ऑफ सेक्टर काय बनलाय माहिती का, हाफ आर स्क्वेअर थिटाला काय रे 20 मायनस ऑफ 2r बाय आर असं लिहू शकतो ना. आर विल गेट कॅन्सल ना. सो आता आपल्याला एरियाचा फॉर्म्युला आला इन टर्म्स ऑफ आर. एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला आला इन टर्म्स ऑफ आर. काय बनलाय फॉर्म्युला माहिती का, एरिया इज इक्वल टू 1/2, एरिया इज इक्वल टू 1/2, ओके. आर इंटू 20 इज 20r, ओके. 20r मायनस ऑफ 2r स्क्वेअर. यार 2 कॉमन करायला हवं होतं, थोडंसं आणखी बरं दिसलं असतं थोडंसं. एक काम करा, इथून 2 कॉमन करा, इथे 10 बनतो, इथे -r बनतो. सो r इंटू 10 मायनस ऑफ आर. काय r इंटू 10 मायनस ऑफ आर. सो एरिया काय बनला माहिती का, एरिया इज r इंटू 10 मायनस ऑफ आर. असा विषय झालेला इथं नाही का. तर आता काय करायचं, एरियाला आपल्याला मॅक्सिमाइज करायचं, ओके. दॅट मीन्स एरिया इज इक्वल टू गाइस 10r मायनस ऑफ r स्क्वेअर. मॅक्सिमम करण्यासाठी किंवा मिनिमम करण्यासाठी एरिया डेरिव्हेटिव्ह शुड बी इक्वल टू 0. ज्याला मॅक्सिमम किंवा मिनिमम करायचा ना, त्याचा डेरिव्हेटिव्ह शुड बी इक्वल टू 0, बरोबर. सो 10rचा डेरिव्हेटिव्ह 10 बनतो, मायनस ऑफ r स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2r बनतो. डेरिव्हेटिव्ह शुड बी 0, दॅट मीन्स 2r शुड बी इक्वल टू 10 करा, r शुड बी इक्वल टू 5 करा, ओके. डबल डेरिव्हेटिव्ह जर का तुम्ही कराल, डबल डेरिव्हेटिव्ह कराल तर समजेल तुम्हाला डबल डेरिव्हेटिव्ह -2 बनतो. सो डबल डेरिव्हेटिव्ह इज निगेटिव्ह, दॅट मीन्स फंक्शन शुड बी मॅक्सिमम ॲट दॅट पॉईंट. म्हणजे तो जो काही आला त्याच्यासाठी मॅक्सिमम आहे फंक्शन. सो r इज इक्वल टू 5 ना, फंक्शन मॅक्सिमम असेल. मग ते मॅक्सिमम एरिया विचारतात बहुतेक नाही का, मॅक्सिमम एरिया विचारतात. टाका यार इथे कोणता एरियाचं फंक्शन हा आहे ना, मॅक्सिमम एरिया विचारतात. टाका 5r साठी 5 टाका. 10 मायनस 5 इज 5 इंटू 5 इज 25. सो आन्सर शुड बी 25 सेंटीमीटर स्क्वेअर. ऑप्शन नंबर B. Okay, now see question number 7. Maximum value of exponential of that function. यार ठीक है. e raised to power 2 plus √3 cos x plus sin x. आता गरजेचं नाही की हे मॅक्सिमम मिनिमाच्या कॉन्सेप्टनी सॉल्व करायचं आहे, बरोबर. हे काही गरजेचं नाही असं. ते आपल्याला याचा मॅक्सिमम व्हॅल्यू विचारतात, बरं. याचा मॅक्सिमम व्हॅल्यू विचारतात. e raised to power 2 प्लस, मी जर का इथे असं लिहिलं तर यार बरोबर ना, मॅक्सिमम व्हॅल्यू थोडंसं अवघड जाईल, लेंदी बनेल, बट हे तर बेस्ट आहे यार त्याच्यापेक्षा. 2 लिहितो, इथे 2 ने डिवाइड करतो. समजतं तुम्हाला काय केलं. आता मी इथे असं करतो, e raised to power 2 plus 2 ब्रॅकेटमध्ये, याला जर का मी sin 60 लिहिला, sin 60, आणि याला जर का मी cos 60 लिहिला, sin a cos b प्लस cos a sin b, मी sin a प्लस b ना, सो sin a प्लस b बनेल ना. तर सांगा यार, याचा मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड करायचं. साईनचा मॅक्सिमम व्हॅल्यू तर 1 असतो ना, याचा मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड करायचं की नाही, म्हणजे पॉवर पण मॅक्सिमम पाहिजे. याचा मॅक्सिमम व्हॅल्यू तर 1 असतो यार. म्हणजे 2 plus 2 into 1 is 2, 2 plus 2 is 4, so e raised to power 4 is the maximum value. e raised to power 4 हा मॅक्सिमम व्हॅल्यू असणार आहे त्या फंक्शनचा. e raised to power 4, ऑप्शन नंबर C हा आपला इथे आन्सर असणार आहे, ओके.
a manufacturer can sell X items at a rate of 330 minus X. Okay, 330 minus X each. Okay, ठीक आहे. X items 330 minus X each एवढ्या कॉस्टला तो विकतो. म्हणजे एक आयटम तो एवढ्या कॉस्टला विकतो, बट असे एक्स आयटम विकतो, सो एवढं विकून एवढे पैसे येतात त्याला. ठीक आहे, चलो ओके. ते म्हणते कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग एक्स आयटम्स इज, हे बघा एवढे पैसे मिळतात विकल्यानंतर, बट प्रोड्यूस करायला कॉस्ट जो लागतो ना तो इतका लागतोय. काय, एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 12 एवढा कॉस्ट लागतो प्रोड्यूस करायला. मग ते काय म्हणतात, कॅल्क्युलेट हाऊ मेनी आयटम्स मस्ट ही सोल्ड सो दॅट इट्स प्रॉफिट बिकम्स मॅक्सिमम. प्रॉफिट मॅक्सिमम करण्यासाठी किती आयटम त्यांनी विकले पाहिजे. हे बघा प्रॉफिटचा जो फंक्शन आहे तो आपण बनवला आता इथे. प्रॉफिटचा फंक्शन हा आहे, इतके पैसे विकल्यानंतर मिळतात, इतके पैसे त्याला विकल्यानंतर मिळतात, मायनस इतकं तर कॉस्ट आहे प्रोडक्शन कॉस्ट, सो यांचा डिफरन्स जो आहे तो आहे त्याचा प्रॉफिट. बरोबर ना. सो दॅट इज इक्वल टू काय रे, 330x मायनस ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ऑफ 10x मायनस ऑफ 12 मायनस एक्स स्क्वेअर. ओके सॉरी, हा आहे इक्वेशन. ओके, सो हा आहे प्रॉफिटचं फंक्शन. दिस प्रॉफिटवाला फंक्शन काय बनणार यार, हा 320x मायनस ऑफ 2x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2x स्क्वेअर मायनस ऑफ 12. दिस प्रॉफिट फंक्शन. आणि आता आपल्याला प्रॉफिटला मॅक्सिमाइज करायचं म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 असला पाहिजे. प्रॉफिटचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचा. बरोबर, हा 320 बनतो, मायनस ऑफ हा 4x बनतो यार, 0च आहे हा तर. बरोबर ना. सो प्रॉफिटला 0 करायचा आहे, मॅक्सिमम मिनिमम करण्यासाठी तो 0 असला पाहिजे. ओके, फॉर मॅक्सिमम मिनिमा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह शुड बी इक्वल टू 0. त्याला 0 करा ना तर यू विल गेट 4x इक्वल टू 320. ओके, दॅट मीन्स x शुड बी इक्वल टू 80. डबल डेरिव्हेटिव्ह जर का कराल तुम्ही समजेल तुम्हाला, हा सिंगल डेरिव्हेटिव्ह याचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह कराल तर -4 बनतो. आणि समजून घ्या की डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह बनतो ना, म्हणजे फंक्शन मॅक्सिमम येईल या पॉईंटवरती. सो ॲट x इक्वल टू 80 प्रॉफिट शुड बी मॅक्सिमम. प्रॉफिटवाला फंक्शन शुड बी मॅक्सिमम. सो प्रॉफिट त्याचा मॅक्सिमम होऊन जाईल. अशी क्वेश्चन नंबर 9 मध्ये काय म्हणतात, इक्वेशन ऑफ अ मोशन ऑफ अ स्टोन थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड. स्टोन जर का वरती फेकला गेला ना तर त्याचा जो मोशन आहे तो हा आहे म्हणे, जिथे की एस काय माहिती का, ग्राउंड पासूनचा हाईट असं म्हणतात ते. ठीक आहे, अँड युनिट्स एस अँड टी आर दी सेंटीमीटर. ओके सेकंड, ठीक आहे चलो. स्टोन विल रिटर्न टू दी सरफेस ऑफ प्लॅनेट आफ्टर, बाबा किती वेळानंतर तो वापस येईल. जर का स्टोन आपण फेकला, वरती जाईल खाली येईल यार, वरती जाईल खाली येईल. बरोबर ना. मी एक काम करतो, एस इज इक्वल टू 10t मायनस ऑफ 3t स्क्वेअर ds बाय dt करतो पहा मी डायरेक्टली. एस म्हणजे हा डिस्टन्स असतो यार, एस म्हणजे किती डिस्टन्स तो जातोय वरती नाही का, ग्राउंड पासूनचा डिस्टन्स म्हणजे एस आहे. बरोबर. सो ds बाय dt करून सांगतो मी तुम्हाला, 1-2 मिनिट पहा. ds बाय dt इज इक्वल टू 10 मायनस ऑफ 6t बनतो की नाही हा. म्हणजे मला इथे हे पाहून असं समजत आहे की जर का मी ds बाय dt 0 केला म्हणजे एसचा मॅक्सिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू येईल. एसचा काय मॅक्सिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू येईल. मी इथे लिहितो पहा, फॉर मॅक्सिमम ऑर मिनिमम व्हॅल्यू ऑफ एक्सच्या मॅक्सिमम किंवा मिनिमम व्हॅल्यूसाठी एसच्या मॅक्सिमम किंवा मिनिमम व्हॅल्यूसाठी डेरिव्हेटिव्ह शुड बी इक्वल टू 0. सो 10 मायनस ऑफ 60, दॅट मीन्स गाइस 60 शुड बी इक्वल टू 10 ना. दॅट मीन्स टीचं व्हॅल्यू 10 डिवाइड बाय 6 कराल, सो 5/3 बनणार. 5/3 बनणार. मग तुम्ही समजून घ्या यार की मॅक्सिमम, हे बघा 5/3 ला एक तर तो मॅक्सिमम असेल ना तर मिनिमम असेल. बट तुम्हाला माहिती हा सिंगल डेरिव्हेटिव्ह आहे. याचा डबल डेरिव्हेटिव्ह केला तर -60चा डेरिव्हेटिव्ह -6 म्हणजे निगेटिव्ह बनला. डबल डेरिव्हेटिव्ह इज निगेटिव्ह, दॅट मीन्स डबल डेरिव्हेटिव्ह इज निगेटिव्ह. बरोबर ना. दॅट मीन्स फंक्शन शुड बी मॅक्सिमम ॲट दॅट पॉईंट. म्हणजे 5/3 ला फंक्शन मॅक्सिमम बनतो. म्हणजे टाइम इज इक्वल टू 5/3 असेल तर एसचं व्हॅल्यू मॅक्सिमम बनतो. सो वरती जायला 5/3, खालती पण यायला 5/3, सो 10/3. सो आन्सर शुड बी गाइस 10/3. 10/3 इतक्या टाइम नंतर तो परत खाली येईल जमिनीवरती, कारण की मॅक्सिमम हाईटसाठी 5/3 टाइम लागतो. सो परत 5/3 खाली येतो. सो 10/3 हा त्याचा लाईक ड्युरेशन असेल नाही का, तो तितक्या वेळ हवेत राहतो त्याच्यानंतर खाली येतो. मॅक्सिमम एरिया ऑफ अ रेक्टँगल हुज पेरिमीटर इज गिवन ॲज 24. बर, काय म्हणता पहा, एक रेक्टँगल आहे, दिस इज एल. ओके, अँड लेट दिस बी बी. बरोबर. बट तुम्हाला हे तरी समजतं का की 2l प्लस 2b शुड बी इक्वल टू 24. दॅट मीन्स l प्लस b शुड बी इक्वल टू 12. 2 कॉमन करून डिवाइड करायचं. बरोबर ना. ते म्हणतात की पेरिमीटर त्याचं 24 आहे म्हणजे l प्लस b 12 आहे, तर त्याचा मॅक्सिमम एरिया किती आला पाहिजे. पेरिमीटर 24 मेंटेन ठेवायचं. पेरिमीटर 24 मेंटेन ठेवायचं आणि असे रेक्टँगल बनवायचे. पेरिमीटर 24 मेंटेन ठेवायचं आणि असे रेक्टँगल बनवायचे. पहा असंही रेक्टँगल बनवू शकतो यार, बनवू शकतो ना. हा 2 करतो, हा 2 करतो, 2 + 2 4 झाला, आणि हा 10 आणि हा 10 बनला रेक्टँगल. बट त्याचा एरिया मॅक्सिमम आहे का माहित नाही यार, नाही आहे ना. असं पण ते रेक्टँगल बनवू शकतो ना. पहा
1 करतो, इथे 11 करतो, इथे 11 करतो, 11 22 प्लस 1 1 2 24. एरिया मॅक्सिमम आहे का माहीत नाही ना. असे किती रेक्टँगल बनवू शकतात रे, असं पण तर बनवू शकता ना. 6 6 6 6 स्क्वेअर आहे ॲक्च्युली, हा 6 6 6 6 असं पण बनवू शकतो. एरिया मॅक्सिमम आहे का माहीत नाही यार, तेच तर बघायचं आपल्याला. सो एरिया मॅक्सिमम असण्यासाठी रेक्टँगल कसा असला पाहिजे याचं आपलं डिस्कशन चालू आहे. एरिया मॅक्सिमम असण्यासाठी रेक्टँगल कसा असला पाहिजे याचं आपलं डिस्कशन चालू आहे. तर पहा यार, मी इथे असं लिहू का, एरिया जो आपला रिक्वायर्ड फंक्शन आहे दॅट इज एल इंटू बी. आपला जो मेन रिक्वायर्ड फंक्शन दॅट इज एल इंटू बी, बरोबर, एरिया. सो एरिया इज इक्वल टू एल इंटू बी. काय आहे यार, बीला मी 12 मायनस एल लिहू शकतो ना, 12 मायनस एल लिहू शकतो ना. असे 2 व्हेरिएबल नको असतात आपल्याला, एका व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये इक्वेशन पाहिजे असतं. सो दॅट डिफरन्शिएट करायला सोपं जातं. सो डी ए डिवाइड बाय डी एल, एक काम करतो, मल्टिप्लिकेशन आधी करून घेतो इथे, नाही का. सो ए इज इक्वल टू गाइस 12l मायनस ऑफ एल स्क्वेअर. सो डी ए डिवाइड बाय डी एल इट शुड बी इक्वल टू 12l चा डेरिव्हेटिव्ह 12 मायनस ऑफ एल स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 12 बनतो. डेरिव्हेटिव्ह 0 करायचा आहे बिकॉज मॅक्सिमम आणि मिनिमम एरियासाठी डेरिव्हेटिव्ह शुड बी इक्वल टू 0. सो 0 इज इक्वल टू 12 मायनस ऑफ 12 तिकडे जातो. सो 12 शुड बी इक्वल टू 12. ओके, सो एल शुड बी इक्वल टू 6. सो एल इज इक्वल टू 6 जर का असेल ना तर एरिया मॅक्सिमम होतं, हे समजून घ्यायचं. तर म्हणणार एल इज इक्वल टू 6 कसं चालेल, हे बघा काय, याचं डबल डेरिव्हेटिव्ह जर का तुम्ही कराल तुम्हाला समजेल -2 बनतो. डबल डेरिव्हेटिव्ह मायनस आहे म्हणजे निगेटिव्ह, डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह म्हणजे फंक्शन शुड बी मॅक्सिमम ॲट दॅट पॉईंट. सो एल इज इक्वल टू 6 साठी फंक्शन मॅक्सिमम असेल. एल इज इक्वल टू 6 म्हणजे बी पण 6 यार, बी पण 6 म्हणजे हा स्क्वेअरच बनेल ॲक्च्युली, हा स्क्वेअरच बनेल. मग ते काय विचारतात आपल्याला, मॅक्सिमम एरिया विचारतात का. पहा 6 × 6 इज 36. सो आन्सर शुड बी 36 मीटर स्क्वेअर. दॅट इज ऑप्शन नंबर डी आपला इथे आन्सर असणार आहे मुलांना. ओके, सो हे सेशन आपण इथे क्लोज करूया. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आपण इथे क्लोज केलेला आहे. ओके, नेक्स्ट सेशनमध्ये आपण PYQs करतोय. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचे प्रिपरेशन एकदम व्यवस्थित चालू ठेवा तुम्ही. ओके, टेस्ट पण आहे आपली संडेला, मेजर टेस्ट पण आहे. आतापर्यंत सर्व टॉपिक्सवरती पण टेस्ट असणार आहे. सो प्रिपरेशन चालू ठेवा मुलांना. ओके, सो काही सेशन क्लोज करतो, भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. बाय.